सो आपण 21 ऑगस्ट रोजी जो पेपर झालाय राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, तर त्याबद्दल आपण डिस्क्राईब करणार आहे. तर याच्यामध्ये मी डी सेट घेतोय. डी सेट मधले काही उत्तर डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करूया. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे, आता आपल्याकडे 100 क्वेश्चन आहेत, तर वन बाय वन आपण त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करूया. याच्यात सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये राज्यशास्त्राचा सेट कव्हर केलेला आहे. डी सेट मध्ये 15 प्रश्न तुमचे राज्यशास्त्राचे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो मार्गदर्शक तत्वे या टॉपिकवर आहे. हे घटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये कव्हर होतं, जे आर्टिकल नंबर तुमचे 36 पासून 51 पर्यंत. सो याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे आपण लक्ष्मीकांतमध्ये शिकलेलो आहे. तर लक्ष्मीकांतमध्ये जे मार्गदर्शक तत्वे शिकलोय त्याच्यामध्ये तुम्हाला काही कायदेतज्ञांनी काही कमेंट्स दिलेले आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दल. तर आंबेडकर जे आहेत, B.R. आंबेडकर आपले, तर त्यांनी DPSP ला नोवेल फीचर असं त्यांनी कमेंट केलंय. सो नोवेल फीचर हे कोणी म्हटलंय असं विचारलंय. बाकीचं नसतं वाचलं तरी कळलं असतं. सो तुमचा आन्सर आहे 3 नंबर पर्याय, डॉक्टर B.R. आंबेडकर. तर आपण तिसरा पर्याय इथं फॉलो करणार आहे. नेक्स्ट, सो पुढच्याचं उत्तर पाहूया. मी खूप डिटेल नाही बोलणार आहे, कारण आन्सर की आल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तरं कळतीलच. आपण एक आयडियल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन नंबर 2. आता याच्यामध्ये कोणता टॉपिक एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे मी, तर C&AG, ज्याला तुम्ही म्हणता कॅग इन शॉर्ट, किंवा तुम्ही त्याला म्हणता कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, ह्याचा उल्लेख घटनेच्या भाग क्रमांक 5 मध्ये केलेला आहे ह्या पदाचा. आणि त्याच्यामध्ये कलम 148 ते कलम 151 मध्ये यांच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. ऍट द सेम टाइम याच्यासाठी सेपरेट ऍक्ट आहे पार्लमेंटचा, जो 1971चा आहे, आणि याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या बाबी कव्हर करण्यात आलेल्या आहेत. आपल्याला काय वाक्य दिले, तर आपल्याला ऍक्टचे वाक्य काही दिलेले नाहीयेत. सो याचा काय आपल्याला इथे रिलिव्हन्स नाहीये. पण ह्या 4 आर्टिकल मध्ये तुम्हाला कॅगच्या सगळ्या तरतुदी देण्यात आलेल्या. काय वाक्य जर आपण याच्याबद्दल एक्सप्लेन करूया. ऍक्च्युली मी तिथे मार्क केलेलं आहे काही प्रमाणात. सगळ्यात पहिलं वाक्य आहे ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. सगळ्यात पहिलं हे वाक्य चुकीचं आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहत नाहीत, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. प्लेजर ऑफ प्रेसिडेंट त्याला म्हणतात. सो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर नसतात. वाक्य ए वरून तुम्ही उत्तर काढू शकता. सो ए कट. त्याच्यानंतर इथे पण ए आहे, सो हा पर्याय पण गेला. आता राहिलेत पर्याय बी आणि BD. सो बी बघणं अनिवार्य नाहीये, डिरेक्टली तुम्ही डी कडे जाऊ शकता. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. हे वाक्य चुकीचं आहे, कारण कॅगला काढायचं असेल तर संसदेमध्ये त्यांच्यासाठी जजला जसे काढण्याची प्रक्रिया आहे महाभियोग, तीच फॉलो केली जाते. त्यामुळे डी पर्याय हा चुकीचा आहे. त्यामुळे डी पर्याय सुद्धा गेला. तुमचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. सो याचं उत्तर तुम्हाला आयडियल आहे पर्याय नंबर 2. नेक्स्ट, हा फॅक्च्युअल आहे क्वेश्चन आणि हा रिलिव्हन्स आहे, करंट बेस आहे. रिसेंटली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे गेल्या वर्षी 21 मध्ये, आणि त्यांचं नाव आहे रुपालीताई चाकणकर. सो फर्दर रिलिव्हन्स साठी लक्षात असू द्या, रुपालीताई चाकणकर. आता 2 प्रकारचे आयोग असतात. एक तर केंद्रीय महिला आयोग असतो, ज्याला तुम्ही NCW म्हणता, नॅशनल कमिशन फॉर वुमेन, आणि दुसरा असतो एक स्टेट लेवलचा, जो स्टेट मध्ये असतो महिला आयोग. सो राज्यातल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपालीताई चाकणकर आहेत. पण त्यांनी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन एक स्टेप विचारले, आणि हा टॉपिक तुमचा राज्यसेवा मुख्याला सुद्धा आहे. सो याच्यामध्ये त्यांनी फॅक्ट्स विचारले सरळ सरळ, आणि सध्याचे करंट चेअरपर्सन नाही विचारलं. त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही तुम्हाला फर्स्ट चेअरपर्सन विचारतोय. आयोगाची स्थापना झाली आहे, लिहून घ्या पाहिजे तर 31 जानेवारी 1992. सो हा आयोगाचा स्थापना दिवस आहे, आणि हा कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेला आयोग आहे, तर 1990 ला राष्ट्रीय महिला आयोग कायदा आहे, ज्याची स्थापना या कायद्यानुसार झालेली आहे. आणि 1992 ची स्थापना, आणि त्यावेळेस सगळ्यात पहिल्या चेअरपर्सन होत्या जयंती पटनाईक. त्यामुळे हे त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल बाकीचे कुठले पर्याय, तर बाकीचे पर्याय त्यात अध्यक्षांचे आहेत, पण आपल्याला पहिले विचारले फर्स्ट. सो फर्स्ट इज जयंती पटनाईक. आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत जरा एकदा बघून घ्या सध्याचे करंट अफेअर्स मध्ये, आणि मग ते पण तुम्हाला परीक्षेला रिलिव्हंट असू शकतं. नेक्स्ट, आता उत्तर आहे जयंती पटनाईक. नेक्स्ट, आता हा जो प्रश्न आहे तो
एका महिन्यामध्ये 2 परीक्षांमध्ये कॉपी झालेला आहे. एक आहे तुमचं कंबाईनची मुख्य परीक्षा, ठीक आहे, ज्याच्यात हा प्रश्न ऍज इट इज आलेला आहे. याचं सुद्धा करंट अफेअर्सची रिलिव्हन्स आहे. करंट अफेअर मध्ये मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल या राज्याच्या विधानसभेने एक ठराव पारित केलेला आहे आणि तो ठराव कशासाठी आहे तर त्यांच्या राज्यासाठी सेपरेट विधान परिषद असावी असा आहे. विधान परिषद स्थापन करणं किंवा रद्द करणं हे घटनेच्या कलम 169 मध्ये देण्यात आलेलं आहे आणि तो अधिकार दिलाय पूर्णतः संसदेला. संसद कधी एखादी विधान परिषद बनवू शकते किंवा रद्द करू शकते तर जर त्या राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने एक ठराव पारित केला आणि जर तो ठराव संसदेकडे गेला, संसद त्याची दखल घेते आणि संसद कायदा करते, पण हा कायदा साध्या बहुमताचा असतो, हे लक्षात असू द्या. पुढे जाऊन याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. सो इथे विशेष बहुमताने ठराव पारित करायचा त्या राज्याच्या विधानसभेने आणि नंतर संसदेने तो जर साध्या बहुमताने पारित केला तर त्या राज्यामध्ये तुम्हाला विधान परिषद बनवता येते किंवा अस्तित्वात असलेली विधान परिषद रद्द करता येते. सो इथे कलम डिझायर्ड कोणतं आहे 169, ठीक आहे. 167, 168 आणि 166 ही कलम खूप जवळ आहेत पण त्यांच्या तरतुदी वेगळ्या आहेत. 168 मध्ये सांगितलंय की राज्यामध्ये विधानमंडळ असेल ज्याच्यामध्ये एक विधानसभा असेल आणि एक असेल विधान परिषद. त्याच वेळेस आपल्या इथे तिसरा घटक कोण असतील राज्यपाल. तर असं 168 ची तरतूद आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 167 मध्ये सांगितलंय की मुख्यमंत्री हे जे असतात ते राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यातले दुवे असतात किंवा त्यांच्यातले कनेक्टिंग लिंक असते किंवा मुख्यमंत्र्यांची कर्तव्य असतात. हे आर्टिकल राज्यसेवा मुख्याला रिसेंटली डायरेक्टली विचारलेले की कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्य देण्यात आलेली आहेत, तर या कलमानुसार. सो कलम ज्यावेळेस तुम्ही उत्तर शोधता त्यावेळेस बाकीच्या कलमांचा अभ्यास केलेला पण उचित ठरू शकतो. सो सगळ्यात पहिलं म्हणजे याचा आन्सर आहे, तुम्ही मार्क करून घ्या 169. सो 169 आर्टिकल याचं आन्सर आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन पण रिपीट झालाय, याच महिन्यातल्या परीक्षांमध्ये आलेला, फक्त फॉर्मॅट वेगळा होता. काय विचारले, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात, ऍडवाइस. आणि हा काय प्रकार असतो तर जेव्हा कधी राष्ट्रपतींना कोणताही प्रश्न निर्माण होतो, एखादी लीगल बाब असते कायदेशीर ज्याच्यामध्ये राष्ट्रपतींना पुरेशी माहिती नसते, सो अशा वेळेस राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय जे की उचित सल्ला देऊ शकतं अशा ठिकाणी ते सल्ला मागतात. हा दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो, हे नोट डाऊन करून घ्या. कारण राष्ट्रपतींनी हा सल्ला मानावा की नाही हे त्यांच्या अखत्यारीत असतं, ते मानू शकतात, ते दुलकावू शकतात. तो सल्ला अनिवार्य नाहीये. इथे त्यांनी तितकं विचारलं नाही, यांनी फक्त विचारले कुठच्या कलमानुसार आहे. सो इट इज 143 आर्टिकल, प्लीज नोट. याचा उत्तर आहे 143. सो 143 नुसार हे आहे. बाकीचे पण आर्टिकल आहेत जसं की 142 सध्या आर्टिकल चर्चेत होतं करंट अफेअर मध्ये. राजीव गांधींचे जे हत्या झालेली त्या संदर्भात जे गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना या कलमानुसार सुप्रीम कोर्टाने सध्या काही शिथिलता दिलेली आहे. सो हे कलम जे आहेत बाकीचे ते पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला उचित ठरू शकतात, त्यामुळे त्याचा अभ्यास पण तुम्ही करू शकता. पण सध्या याचं उत्तर आहे 143. सो तुम्ही ते नोट करू शकता. नेक्स्ट हा सुद्धा प्रश्न परत रिपीट झालेला आहे. गेल्याच वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेत 44वी घटना दुरुस्ती विचारलेली आणि नेहमीची जी फेवरेट घटना दुरुस्ती 42 आणि 44 यांना एकत्र कंबाईन करून हा प्रश्न बनवलेला आहे. काय आहे बघूया. त्यांनी काय विचारलंय की 44व्या घटना दुरुस्तीने कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, ठीक आहे. सो आपल्याला त्यांच्या तरतुदी विचारलेल्या आहेत. आता याच्यात 4 वाक्य आहेत आणि 4 वाक्यामध्ये 2 तरतुदी 42व्या घटना दुरुस्तीच्या आहेत आणि 2 तरतुदी 44व्या. हा जो प्रकार आहे तो 42व्या घटना दुरुस्तीनुसार केलाय, त्यामुळे हे होणार नाही. त्यामुळे ए तुम्हाला जिथे आहे तिथे तुम्ही रद्द करू शकता. ए आणि ए म्हणजे 2 पर्याय गेले. सी आणि डी आणि बी आणि सी याच्यामध्ये सी कॉमन आहे, त्यामुळे सी बघायची गरज नाही, ते असणारच आहे. एक तर डी बघा नाही तर बी बघा. सो मी बी बघतो. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आलाय. बरोबर आहे, कारण 42व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींवर सल्ला बंधनकारक करण्यात आलेला जो एकदा पुनर्विचारार्थ पाठवता येतो, म्हणजे बी बरोबर आहे. सो आपल्या इथे बी नाहीये त्यामुळे हा पर्याय गेला. सो युअर आन्सर इज 4. सो तुमचं बी आणि सी बघायची गरज नाही बाकीचं. सो याचा आन्सर आहे बी आणि सी, अर्थात बाकीचं नसणार आहे. हे 42व्या घटना दुरुस्तीने आहे आणि हे 44व्या घटना दुरुस्तीने आहे, ठीक आहे.
सो बी सी याचं उचित उत्तर आहे. नेक्स्ट. आता विचारले त्यांनी की संसदेच्या समित्यांबद्दल. लक्ष्मीकांतमध्येच रेफरन्स आहे याचा सुद्धा. लक्ष्मीकांतने सेपरेट पार्लिमेंटरी कमिटी नावाचा चॅप्टर केलेला आहे संसदीय समित्या. याच्यामध्ये ज्या दुय्यम समित्या असतात त्यापैकी काही समित्यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मेन इथे कीवर्ड आहे की दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश, म्हणजे दोन्ही सभागृहाचे म्हणजे लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल याचा एकत्रित समावेश ज्या समितीमध्ये आहे त्याचं उत्तर काढायचंय. आता सगळ्यात पहिलं तुमची नजर गेली पाहिजे इथे अंदाज समिती. अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभेचे सदस्य असतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे लोकसभेचे जर सदस्य असतील तर ई पर्याय कट होतो. सो तिसरा पर्याय कधीच नाही होऊ शकत. पण त्यांनी आवर्जून तुम्हाला फक्त एकच पर्यायामध्ये दिलेले आहे, बाकीच्या पर्यायामध्ये ई नाहीये, त्यामुळे तुमच्याकडे अजून 3 पर्याय आहेत. याच्यात दुसरं ए पर्यायामध्ये लोकसभेचे असतात. जरा थोडं वर घ्या. मी जसं इथं तुम्हाला दाखवले तुम्ही बघू शकता इथे ही जी समिती आहे तिच्यामध्ये 30 सदस्य आहेत, लोकसभेचे 20 आणि राज्यसभेचे 10 असे 30 सदस्य आहेत, म्हणजे ही समिती असणारच आहे. सो ए पर्याय असणारच आहे तुमचा. सो ए पर्याय बरोबर आहे. एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन म्हणजे महिलांचं सक्षमीकरण समिती आहे, तिच्यात पण 30 सदस्य आहेत, 20 आणि 10, लोकसभेचे 20 राज्यसभेचे 10. सो बी पण आहे. सो आपल्याकडे ए बी आणि ए बी इथे आहे. सो हे गेलं आणि हे गेलं. फक्त आता डी आहे का नाही बघूया. डी मध्ये तुम्हाला सांगितलंय कमिटी ऑन प्रिव्हिलेजेस. इथे पण तुम्हाला सदस्य कसे आहेत बघा, लोकसभेचे 15 आणि राज्यसभेचे 10 म्हणजे टोटल 25 सदस्य जे तुमचे एकत्र आहेत. त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे ए बी आणि, बरोबर बोललो ना मी, ए बी आणि डी. ठीक आहे. सो ए बी डी तुमचं उत्तर असणार आहे. सी हे उत्तर नाहीये. एक सेकंड. ठीक आहे, एबीडी याचं उत्तर आहे. नेक्स्ट. पुढचा खूप फॅक्ट्स वाला क्वेश्चन होता जो डायरेक्टली होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला एससी आयोगाची घटनात्मक तरतूद विचारले. बघा लक्ष्मीकांतमध्ये तुम्हाला काही आयोग दिलेले आहेत ज्यांना ते संविधानात्मक आयोग म्हणतात किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतात. त्यामध्ये एससी एसटी ओबीसी या आयोगांचा उल्लेख आहे. घटनेमध्ये ज्या आयोगांची तरतूद दिलेली असते त्यांना कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणतो आपण. सो त्यांनी फक्त तुम्हाला इतकंच विचारले की कुठल्या कलमानुसार एससी आयोगाची नेमणूक केलेली आहे. तर आपल्या डायरेक्टली त्याचं उत्तर आहे आर्टिकल नंबर 338. तर 338 नुसार तुमच्या एससी आयोगाची स्थापना झालेली आहे. घटनेचा कलम 338 नुसार एससी आयोग बनलाय. 338 नुसार ए नुसार एसटी आयोग बनलाय आणि 338 बी नुसार म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला हे आयोग पण विचारू शकतात, हे आयोग असे बनलेले आहेत. एससी आणि एसटी आयोग पूर्वी एकत्र होता. 65व्या घटना दुरुस्तीने त्याची स्थापना झालेली होती. नंतर तो सेपरेट झाला, या दोघांचं सेपरेशन झालं 89व्या घटना दुरुस्तीने. आणि सध्या हा जो आयोग आहे ओबीसी तो 1993 ला स्थापन झालेला, पण तो तेव्हा स्टॅच्युटरी होता म्हणजे वैधानिक होता. त्याच्या नंतर कॉन्स्टिट्युशनल स्टेटस नुकतंच दिलेलं आहे घटनेच्या कलम अमेंडमेंट 102 नुसार. त्यामुळे ही अमेंडमेंट लक्षात ठेवा, परत तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो. सो इथे काही एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो पुढे जाऊन तुमचे प्रश्न करू शकतात. नंबर 1, 65व्या घटना दुरुस्तीनुसार एससी एसटी आयोगाची एकत्र स्थापना झालेली. नंतर 89व्या घटना दुरुस्तीने दोघे वेगळे झाले 2004 या वर्षी. फेब्रुवारी 2004 ला एससी आयोग वेगळा झाला, एसटी आयोग वेगळा झाला. आणि आता ओबीसी आयोगाला जो पूर्वी संविधानामध्ये दर्जा नव्हता, हे आर्टिकल पूर्वी एक्झिस्ट करत नव्हतं, ते आपण 102 या घटना दुरुस्तीने टाकलं. आणि आता एनसीबीसी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, मागासवर्गीयांसाठी आयोग, हा आता 338 बी नुसार. म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न आला असता की ओबीसीचा आयोग कुठल्या कलमानुसार आहे, तर तिथे तुम्ही कोणतं उत्तर शोधलं असतं, 338 बी. सो तुमचं उचित किंवा योग्य उत्तर इथे कुठला पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 2, जे की 338 आहे. ठीक आहे. नेक्स्ट. हे खूप फॅक्ट्स आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राला मला वाटतं बरोबर येईल प्रश्न. सो 13 डिसेंबर 1946 रोजी घटनेच्या निर्मितीचा चॅप्टर आहे लक्ष्मीकांतमध्ये 2 नंबरच्या धड्यामध्ये हे दिलेलं आहे की कोणी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. तर खूप फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. सो यांचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. हा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946 ला, पण हा ठराव मंजूर झाला 22 जानेवारी 1947 ला. आणि ह्याचाच फॉर्मॅट पुढे जाऊन उद्दिष्टांचा ठरावाचं रूपांतर नंतर प्रिएम्बल नावाचा आपण जो प्रकार वाचतो, ज्याला तुम्ही सरनामा म्हणता, तर सरनामा म्हणजेच तुमचा उद्दिष्टांचा ठराव आहे जो नेहरूंनी 13 डिसेंबर
1946 ला मांडलेला होता. त्यामुळे याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट पुढचा आहे हा जो प्रकार आहे तो घटनेच्या आर्टिकल नंबर 20 मध्ये आहे. ते कुठल्या चॅप्टर मध्ये येतं तर फंडामेंटल राईट्स मध्ये, मूलभूत हक्कांमध्ये कलम 20 आहे, ज्याच्यात हा 3 वाक्यांचा त्यांनी फ्रेम केलेला क्वेश्चन आहे. एका वाक्यामध्ये तुमचं उत्तर सापडतंय, तुमची बाकीची वाक्य बघायची गरज नाहीये. सगळ्यात पहिलं वाक्य आहे की विभागीय खटल्यासह, हा खूप महत्वाचा शब्द आहे, कीवर्ड सह म्हणजे इन्क्लुडिंग, इंग्लिश मध्ये वाचलं तर इथे इन्क्लुडिंग येणार. विभागीय खटल्यासह, ज्याला डिपार्टमेंटल प्रोसिडिंग म्हणतात इंग्लिश मध्ये, बघा ज्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असतो तर आयोगाची अशी म्हणणं असतं की तुम्ही तो पर्याय बघा नीट, कारण उत्तर तिथंच मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. डिपार्टमेंटल प्रोसिडिंग कुठल्याही खटल्यात व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. याला मी तुम्हाला सांगितलेलं डबल जिओपर्डी. डबल जिओपर्डी म्हणजे कुठल्याही गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होणार नाही. पण डिपार्टमेंटल इन्क्वायरीसाठी अपवाद होता. डिपार्टमेंटल इन्क्वायरी याला लागू होत नाही. म्हणजे एखाद्याला जर डिपार्टमेंटने शिक्षा दिली आणि ज्युडिशियरीने पण शिक्षा दिली तर ते दोनदा होऊ शकतं. पण क्रिमिनल बाबीसाठी हे लागू होत नाही. म्हणजे हे वाक्य या एका शब्दामुळे चुकले, इन्क्लुडिंग. जर एक्सक्लुडिंग असतं तर हे वाक्य बरोबर झालं असतं. त्यामुळे ए जर चुकीचं आहे तर आपण पर्यायाकडे जाऊया. ए ए ए म्हणजे आयोगाला असं म्हणायचं की आम्ही तुम्हाला उत्तर फेच करतो इझिली, फक्त तुम्हाला जर एक पर्याय माहिती असेल तर उत्तर मिळतं, आणि तिन्ही पर्याय होऊच शकत नाहीत कारण ए आहे. सो युअर आन्सर वुड बी सेकंड, ओनली बी बरोबर. राईट. नेक्स्ट पुढचा जो आहे तो सुद्धा करंट बेस्ड क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी नागालँड च्या गोष्टी विचारल्या. तुम्ही जर करंट वाचत असाल तर 370 आर्टिकल आणि 371 आर्टिकल, हे दोन्ही आर्टिकल खूप चर्चेत होते 1-2 वर्षापासून. हे आर्टिकल कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतलेला आहे किंवा इनऑपरेटिव्ह केले हे आर्टिकल. आणि आता 371 ची पण बाबू होती मध्ये की 370 जर इनऑपरेटिव्ह केले तर 371चं काय किंवा त्या तरतुदी काय आहे. आयोगाची अशी मर्जी असेल किंवा अशी म्हणणं असेल की 371 बद्दल उमेदवाराला काय माहिती आहे का, बघूया चेक करून काय त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत. विधानांचा विचार करा आणि पर्याय निवडा. पहिलं वाक्य आहे 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी आहेत. डेफिनेटली. आताच्या राज्यसेवा मुख्यमध्ये त्यांनी 371(2) बद्दल विचारलेलं. इथं महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या तरतुदी आहेत. मी मगाशीच बोललो की महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा आहे, ज्या मागासलेला भाग आहे, आणि गुजरातमध्ये कच्छ सौराष्ट्र त्याच्यासाठी विशेष तरतुदी आहे. तसंच मग 371 ए बी सी डी अशा ज्या तरतुदी आहेत त्या 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद आहे. बरोबर आहे वाक्य. सो ए बरोबर आहे. राईट. सो सगळीकडेच ए आहे, त्यामुळे त्याच्यावरून उत्तर निघणार नाहीये. हा वाक्य बघा सी, ज्याच्यामध्ये त्योनसांग हा नागालँडमध्ये सर्वाधिक विकसित जिल्हा. चूक आहे. जर विकसित असता तर विशेष तरतूद दिलीच नसती, त्यामुळे यांनी इथं मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केलाय. सी वाक्य चूक आहे. हे दोन पर्याय गेले. आता राहते फक्त ए बी आणि ए. याच्यासाठी बी बघावंच लागणार आहे. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेची मान्यतेशिवाय लागू करता येत नाही. बरोबर आहे, कारण संसदेचे कायदे जेव्हा ह्या राज्यात लागू करायचे असतात त्या राज्याच्या विधानसभेची परमिशन घ्यावी लागते, विच इज गिवन इन आर्टिकल नंबर 370 ए. त्यामुळे उत्तर ए आणि बी बरोबर आहे. म्हणजे तुमचं इथं आयडियल उत्तर कोणतं असेल तर ओनली ए बी. सो हे तुमचं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट अगेन थोडासा हटके क्वेश्चन होता, पण एकदम मिसलेनियस नव्हता किंवा एकदम डिसाइड मार्क नव्हता. त्यांनी विचारलं की पंचशील प्रिन्सिपल काय. आता हा जो बेस क्वेश्चन आहे हा चायना बद्दल आपले जे संबंध आहेत सध्या त्याच्या हिशोबाने त्यांनी विचारलेला करंट बेस. उमेदवाराला माहिती पाहिजे की आपण चायना बरोबर आपले रिलेशन कसे होते किंवा इंडियाची फॉरेन पॉलिसी कशी होती सुरुवातीच्या केसमध्ये. 1954 ला पंतप्रधान नेहरूजी असताना त्यांनी चायना सोबत एक पंचशील धोरण अवलंबलेलं होतं आणि त्याच्यात काही मुद्दे होते, तर त्या मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा नाहीये असं त्यांनी विचारलेलं. सो आपण मुद्दे वाचूया. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे. आयडियली ट्रूच असणारे कोणी पण गेस करू शकतं, कारण की एकमेकांची अखंडत्व किंवा सार्वभौमत्व मानलं पाहिजे हे त्या तत्वात होतं. दुसरं, एकमेकांच्या विषयात हस्तक्षेप न करणे. ऑब्वियस आहे, जर देश चालवायचा असेल एकमेकांचे तर तिथे इंटरफिअरन्स नसला पाहिजे. आणि तिसरं, शांततापूर्ण सहअस्तित्व. येस, पीस सगळ्यांनाच हवंय. त्यामुळे इथे उत्तर आहे जे लागू होत नाही ते म्हणजे नन ऑफ द अबव. पण इथे तुमच्या पॉलिटीचा नंतर अभ्यास करताना तुम्ही कुठला आर्टिकल अभ्यासायचंय तर आर्टिकल नंबर 51.
ज्याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. सो त्यांनी पॉलिटीच्या 51 आर्टिकलला डायरेक्ट टच न करता तुम्हाला त्यांनी थोडंसं बिसाइड मार्क विचारून उमेदवाराला पंचशील तत्व माहिती का, कुठच्या तरी प्रिव्हियस एक्झाम मध्ये त्यांनी असं विचारलेलं की हे कोणत्या वर्षी केलंय. सो हे लक्षात असू द्या. चायनानी नंतर पंचशील तत्वांना बदल देऊन तुम्हाला माहिती आहे की 1962 ला वॉर पण झालेलं आहे. त्यामुळे हे फुलफिल नाही झालं, आपल्या बाजूने झालेलं पण त्यांच्या बाजूने नव्हतं झालं अनफॉर्च्युनेटली. पण याचं उत्तर सध्या नन ऑफ दी अबव आहे. नेक्स्ट 13वा प्रश्न हा रिसेंटली मी करंट पेस मध्ये तुम्हाला जे सांगितलेलं मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन हे आपलं बनलेलं आहे सध्या 2021 मध्ये सहकार मंत्रालय, आणि खूप जास्त त्याच्यावरती चर्चा झालेली. सो त्या बेसमध्ये त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. वाक्य आहेत काही आणि खूप फॅक्ट बेस वाक्य आहे. तुम्ही पॉलिटीमध्ये अभ्यास केलेला ऑलरेडी. 2011 मध्ये 97वी घटना दुरुस्ती झालेली जिच्याद्वारे सहकारी संस्था विषय राज्यघटनेत टाकलेला. सहकार विषय ऑलरेडी आपल्याला अस्तित्वात आहे, फक्त त्याला संविधानात स्थान दिलं 97व्या घटना दुरुस्तीने. हे बरोबर आहे. इथे फक्त एक गोष्ट एक्स्ट्रा लक्षात ठेवा जी नंतर कामाला येईल. 2012च्या फेब्रुवारी पासून ही घटना दुरुस्ती लागू झालेली आहे. एकदा त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रश्न विचारलाय की 2000 कोणत्या वर्षी 97वी घटना दुरुस्ती लागू झाली, तर ते पुढे जाऊन रिपीट होऊ शकतं. सो लक्षात असू द्या 2012 फेब्रुवारी. हे बरोबर आहे. सो आपण उत्तराकडे जाऊया. आपल्याला काय मिळतंय का बघूया. हे रद्द होईल कारण इथे ए नाहीये. त्याच्यानंतर अनुच्छेद 19(1)(c) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल केलेला बरोबर आहे. आपण जे 19 आर्टिकल बघतो ज्याच्यामध्ये 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं स्वातंत्र्य आहे तुम्ही भाषा कुठल्याही पद्धतीने बोलू शकता, तुमचं भाषण स्वातंत्र्य आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं सांगितलंय तुम्हाला जमण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि तिसरं जमल्यानंतर तुम्ही संस्था स्थापन करू शकता कुठच्याही प्रकारची, तर तिथे तुम्हाला सहकारी संस्था ऍड केलेली आहे. सो येस बी पण बरोबर आहे. सो कुठला तुम्ही रद्द करू शकता, एक रद्द करू शकता, राईट. आता एक रद्द करा म्हणजे इथं सगळेच रद्द होते. तिन्ही विधानं बरोबर आहे. आपल्याकडे दोनच पर्याय राहिले. आता सरळ आपण सी बघूया. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातला पहिला कार्यकारी सहकारी कायदा पारित झालेला आहे. 1904 हे वर्ष आहे जे सहकारी कायद्यासाठी महत्वाचे आहे. आणि अर्थात यावेळेस लॉर्ड कर्झन हे भारताचे गव्हर्नर जनरल होते किंवा तुम्ही त्याला व्हाईसरॉय म्हणा, हे होते. तर त्यावेळेस हा कायदा झालाय. त्यामुळे तिन्ही वाक्य बरोबर आहे. सो तुमचं उत्तर या ठिकाणी उत्तर जे असणार आहे ते तुमचं पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तिन्ही विधानं बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट आता हा जो पर्याय किंवा हे जे प्रश्न आहे तो थोडा संदिग्ध आहे, तरी आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. याच्यात सांगितलंय की कलम 311 मध्ये कोणतं विधान चुकीचं आहे. आता 311 सगळ्यात पहिलं कुठे येतं, तर घटनेच्या भाग क्रमांक 14 ज्याच्यामध्ये पब्लिक सर्व्हिसेस सार्वजनिक सेवा असं सांगितलेलं आहे. घटनेच्या कलम 308 पासून 323 पर्यंत याचा उल्लेख आहे. याच्यामध्ये 311 कलम जे आहे ते बडतर्फी बद्दल आहे. बडतर्फी म्हणजे रिमूव्हल, डिसमिसल, कोणाचं, तर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं. त्यांनी विचारले कुठलं विधान लागू होत नाही. पहिल्यामध्ये सांगितलंय ते लष्करी सेवेतल्या अधिकाऱ्यांना व्यक्तींना नाहीये. हे विधान बरोबर आहे. ते लष्करी सेवेतल्यांना नाहीये, ते फक्त सिव्हिल साठी आहे, म्हणजे ज्या दिवाणी सेवा आहेत त्यांच्यासाठी आहे, राईट. दुसरं आहे ते जे मंडळ आहेत, आयुर्विमा मंडळ असेल किंवा नैसर्गिक वायुमंडळ असेल, त्यांच्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. बरोबर आहे, हे पण नाही लागू होते. आता उत्तर जे आहे ते 2 मध्ये आहे. आयोग काय उत्तर देते ते पहिलं बघूया. पहिलं वाक्य काय, अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी म्हणजे परमनंट कर्मचाऱ्यांना लागू होतात, अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत. आणि दुसरं आहे शासकीय सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावर दूर करणे नसते, म्हणून अनुच्छेद 311 तील संरक्षणाच्या व्याप्ती निलंबनाचा समावेश होत नाही. आता याच्यातलं डायरेक्ट तुम्हाला उत्तर आर्टिकल मध्ये पण मिळत नाहीये किंवा कुठे मिळत नाही. आता याचा अर्थ कसा लावतात ते आणि कुठलं उत्तर देतात ते बघूया. पण मला सध्या तरी याचं उत्तर वाटतंय 3. सो आपण याला 3 ला मार्क करूया. सो तुमचं उत्तर असणार आहे 3. नेक्स्ट हा पर्याय खूप किंवा हा प्रश्न पार्लिमेंट नावाच्या चॅप्टर मधून आलेला आहे. आणि पार्लिमेंट नावाचा जो चॅप्टर आहे तो घटनेच्या भाग क्रमांक 5 मध्ये 79 पासून 122 पर्यंत जी कलम आहे तिच्यात संसद तुमचं कव्हर होतं. संसदेमध्ये जेव्हा तुमचा एखाद्या संसदेचा लोकसभेचा अध्यक्ष किंवा राज्यसभेचा उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष अनुपस्थित असतात त्यावेळेस कोण तिथं बसणार, इथे एक शब्द महत्वाचा आहे ऍबसेंट, आणि दुसरा शब्द महत्वाचा आहे वेकंट. ऍबसेंट असेल तर त्याच्या जागी कोण बसतं, तर इथे एक पॅनल असतं, अध्यक्षांचं पॅनल असतं, आणि या पॅनलची नेमणूक करतो लोकसभेचा स्पीकर. लोकसभेचे जे सभापती असतात, अध्यक्ष असतात, ते या पॅनलची नेमणूक करतात. आता इथे वाक्य काय दिलंय त्या हिशोबाने आपण जाऊया. एका वाक्याच्या लोकसभेच्या प्रमुखांची म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सनच्या गटाची निवड
लोकसभेच्या सदस्यांमधून होते पण ही ऍक्च्युली निवड नसते, ते नॉमिनेशन असतं आणि नॉमिनेशन कोण करतं? लोकसभेचे स्पीकर. सो इथं काहीच दिलेलं नाहीये, हे वाक्य ते चुकीचं आहे. सो ए वाक्य चुकीचं आहे, तर तुमच्याकडे हा पर्याय जातो, हा पर्याय जातो. आता तुमच्याकडे पर्याय बी आहे आणि वरीलपैकी एक नाही. बी बघू आणि उत्तर काढू. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे उपाध्यक्षांचे पद रिक्त असते तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्षपदी असतो. मी मागाशीच सांगितलं तुम्हाला, महत्वाचा शब्द काही आहे? वेकंट म्हणजे रिक्त आणि ऍबसेंट म्हणजे उपस्थित नसणे. मी सांगितलंय जेव्हा ऍबसेंट असतात त्यावेळेसच हे बसू शकतात, रिक्त केसमध्ये नाही. रिक्त केसमध्ये काय केलं जातं? राष्ट्रपती ठरवतात की लोकसभेतल्या कुठल्या तरी एका व्यक्तीने येऊन तिथं बसावं आणि नंतर त्याने ड्युटीज रिझ्यूम केल्या की तो त्याच्या जागी जाऊ शकतो. पण इथे राष्ट्रपती ठरवतात जेव्हा रिक्त असतं. सो यांनी उलट केलेलं आहे या वाक्यांना. सो हे वाक्य चुकीचं आहे. बी चुकीचं ठरलं तर हे चुकीचं आहे. सो डेफिनेटली युअर आन्सर वुड बी वरीलपैकी एकही नाही, कारण ह्या दोन वाक्यांना त्यांनी एकमेकांमध्ये शफल केले. हे बघा, अनुपस्थितीमध्ये त्यांनी सांगितलंय की हे व्यक्ती करतात आणि रिक्त मध्ये सांगितलंय की ते जाऊन बसतात. सो एकमेकांना फक्त शफल करण्याचा प्रयत्न केलाय, विच इज रॉंग. सो युअर आन्सर इज वरीलपैकी एकही नाही, नन ऑफ दिस. नेक्स्ट, तुमचे 15 प्रश्न पॉलिटीचे संपलेले आहेत. आता दुसरा जो स्लॉट सुरू होतोय म्हणजे कंटिन्युएशन मध्ये, तो करंट अफेअर आहे. इथे बरेचसे फॅक्ट्स आहेत, त्यामुळे इथे मी जास्त एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न नाही करणार आहे. पहिला प्रश्न मोठ्या इव्हेंट वरती झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेन सोबत युद्ध जाहीर केलंय किंवा युद्ध ॲग्रेशन केलेलं आहे आणि त्याच्यावरती हा प्रश्न आहे. रिसेंटली एक्साईजच्या मुख्य परीक्षेत पण जस्ट याच्या अगोदरच्या शनिवारी जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये पण विचारलेलं आहे. काय प्रश्न विचारलाय? 3 वाक्य दिलेत आणि योग्य पर्याय विचारलेला आहे. खूप सिंपल प्रश्न आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय क्रिमिया नावाचा जो प्रांत होता युक्रेनचा, तो रशियाने ताब्यात घेतलाय 2014ला. बरोबर आहे. आणि त्याच वेळेस बी पर्याय त्याच्या रिलिव्हन्स बनवलाय, त्यामुळे तो इझी झालाय. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला आणि वरती लिहिलंय क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेनचा भाग होता. ऑब्व्हियसली एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी वाक्य आहेत, दोन्ही पण बरोबर आहेत. तिसऱ्या वाक्यामध्ये उत्तर मिळणार होतं. नाटो नावाची एक संघटना आहे, NATO. याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ही कोणती संघटना आहे? तर याच्यामध्ये अमेरिकेचं प्राबल्य आहे आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचं प्राबल्य आहे. हे काय करतात तर यांचे जे राष्ट्र आहेत त्यांच्यावरती जर कोणी अटॅक केला तर हे सगळे एकत्र त्यांच्यावरती तुटून पडतात. त्यामुळे नाटोमध्ये 30 सदस्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ऍक्च्युली हे युद्ध झालंय नाटोमुळेच, कारण युक्रेन जो देश आहे तो अमेरिकेच्या प्रभावाखाली इथे जाण्याचा प्रयत्न करत होता, याचं मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न करत होता. रशियाला ते आवडलं नाही. रशियाला असं म्हणायचं की तुम्ही त्यांचे मेंबर नाही झाले पाहिजे, कारण तुम्ही आमच्या प्रभावाखाली असले पाहिजे, कारण तुमची बाउंड्री आमच्याशी शेअर होती. त्यामुळे रशियाचा खूप जास्त प्रभाव त्यांना पाडायचा होता, त्यामुळे त्यांनी तो ताबा घेतलेला आहे. 30 देश आहेत का? आन्सर आहे हो, 30 देश आहेत. सो हे वाक्य सुद्धा बरोबर आहे मेंबरशिप मध्ये. सो तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आता. तिन्ही वाक्य बरोबर. सो ए, बी आणि सी हे तिन्ही वाक्य बरोबर आहे, योग्य पर्याय. ठीक आहे. नेक्स्ट, हे खूप फॅक्ट आहे ज्याच्यामध्ये सांगितलंय सरळ सरळ की एक व्यक्ती होते ज्यांची नेमणूक झालेली आहे. कुठे? तर JNUचे अध्यक्ष होते ते. JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, जी दिल्लीमध्ये आहे आणि नेहमी चर्चेत असते. अर्थात हे पण चर्चेत होते आणि त्या व्यक्तीची नेमणूक त्यांनी सध्या केंद्र सरकारने कुठल्या संस्थेच्या अध्यक्षपदी केली आहे? तर ही खूप चर्चेतली बाब होती, मला वाटतं फेब्रुवारी-जानेवारीमध्ये. तर याचं उत्तर आहे UGC. UGCचा अर्थ होतो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना झाली 1953ला आणि याला स्टॅच्युटरी स्टेटस मिळाले 1956ला. त्यामुळे हे एक्स्ट्रा माहिती नंतर लक्षात ठेवा. पण UGCच्या अध्यक्षपदी तुमचे मामिदिला जगदीश कुमार यांची नेमणूक झालेली आहे. जेव्हा हे पद खाली झालं JNUचं अध्यक्षपदी, त्यावेळेस आता इथे एका व्यक्तीची नेमणूक झालेली आहे, सौ धुलीपुडी पंडित यांचं पण नाव लक्षात ठेवा. ह्या व्यक्ती ज्या आहेत त्यापूर्वी आपल्या पुणे विद्यापीठ याच्या अध्यक्ष होत्या आणि इथून त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना आता JNUचा अध्यक्ष केलेलं आहे आणि JNUचे जे अध्यक्ष होते त्यांचं नेमणूक आता कुठे झालेली आहे? UGCच्या चेअरमॅन पदी. त्यामुळे त्यांनी हे विचारलेलं, तर याचं उत्तर आहे दुसरा पर्याय, ज्याला म्हणतात विद्यापीठ अनुदान आयोग. विद्यापीठ अनुदान आयोग भारतातल्या सगळ्या विद्यापीठांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. तर जास्त माहिती आपण पुढील लेक्चर मध्ये बघूया. सध्या याचं उत्तर आहे UGC. नेक्स्ट, फॅक्ट अगेन 2021 मध्ये
टाइम पर्सन ऑफ द इयर. दरवर्षी टाइम मॅगझिन जे प्रभावशाली व्यक्ती असतात त्यांच्यामधल्या एकाची टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून नेमणूक करतं किंवा निवड करतं. 2021 ला इलॉन मस्क यांची नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे इलॉन मस्क. कमला हॅरिस कोण आहेत तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. रतन टाटा तर अर्थात भारतीय आपल्या ओळखीच्या मलाला युसुफजाई आहेत. यांना 2014 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला शांततेचा कैलास सत्यार्थी यांच्यासोबत. कैलास सत्यार्थी हे भारतीय आहेत आणि त्या दोघांना एकत्र या पाकिस्तानच्या ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि या सगळ्यात यंगेस्ट नोबेल पुरस्कार विजेत्या आहेत, त्यामुळे अतिशय महत्वाचे हे. आणि हे एक्साइज मध्ये जस्ट एक दिवस अगोदर नोबेल पुरस्कार जोड्या लावायला आलेला, त्यामध्ये मलाला युसुफजाई होत्या, कैलास सत्यार्थी होते आणि इकडे जोड्या लावायला ब गटामध्ये त्यांनी सांगितलेलं कोण यंगेस्ट आहे किंवा कोण एल्डेस्ट आहे, कोणाला जास्त नोबेल पुरस्कार आहेत, तर तिथे सुद्धा यांचा उल्लेख होता. सो लक्षात असू द्या, पुढे परत प्रश्न रिपीट होऊ शकतो. सो सध्या याचा आन्सर आहे इलॉन मस्क. ठीक आहे, नेक्स्ट. अगेन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. जानेवारी 2022 मध्ये नागास्वामी यांचं निधन झालेलं. शिवाय यांना रिसेंटली पद्म पुरस्कार पण जाहीर झालेला 2018-17 मध्ये. त्यामुळे त्यांचं असं फक्त विचारलं की ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे आणि यांचं जे क्षेत्र आहे ते आर्किओलॉजी आहे. सो हे आर्किओलॉजी क्षेत्राशी संबंधित आहेत, पुरातत्वशास्त्र. आणि नागास्वामी त्यांचं निधन झाले, त्यांनी फक्त एवढं विचारले की कुठल्या क्षेत्राशी. सो याचा आन्सर आहे आर्किओलॉजी. फॅक्ट आहे, याच्यात सांगण्याची काही गरज नाही. दुसरं तुम्हाला बोर्डवर दिसतंय ते म्हणजे एक बॅलिस्टिक मिसाईल दिलंय आणि सांगितलं की कोणत्या देशाने प्रक्षेपित केलंय. ऍक्च्युली हे अगोदरच प्रक्षेपित केलंय 2018-19 मध्ये, पण आता त्याची टेस्टिंग केली आहे जानेवारी 2022 मध्ये. मिसाईल एकदा बनवलं की विषय संपतो असं नाही, त्याला वेळोवेळी टेस्टिंग करावं लागतं. तर याचं टेस्टिंग रिसेंटली झालेलं, त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. सो कुठल्या देशाचं इतकंच त्यांनी विचारलंय. आणि जनरली आपण दोन ऑप्शन इथे इझिली कट करू शकतो, जपान आणि कोरिया. यांचा मिसाईलशी जास्त संबंध नसतो. मिसाईल टेस्टिंग करणारे आपल्याकडे दोन देश प्रख्यात आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इझिली उत्तर मार्क करू शकता आणि आन्सर पण तेच आहे, ते म्हणजे नॉर्थ कोरिया. आणि या देशाचे जे हुकुमशाह आहेत किम जोंग युन, तर त्यांचा जास्त कल असतो क्षेपणास्त्र टेस्टिंग आणि या गोष्टींकडे, त्यामुळे तुम्ही थोडं गेस केलं तरी उत्तर मिळू शकतं. सो आन्सर आहे 3 नॉर्थ कोरिया. नेक्स्ट. हा थोडा बिसाइड किंवा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता. सगळ्यांच्या बघण्यात हा क्वेश्चन आलेला नव्हता. ज्यांचं एक्सटेन्सिव्ह रिडिंग आहे त्यांना हा क्वेश्चन मे बी आला असेल. थोडं गेस वर्क करून पण हा क्वेश्चन सुटू शकला असता. त्यांनी विचारले अयोग्य विधान कोणतं आहे, आणि ते याझदी नावाचा गट आहे. हा एक मायनॉरिटी गट आहे किंवा ज्याच्यावरती अन्याय होता असा गट आहे आणि हा इराकच्या संदर्भातला गट आहे. तर वाक्य वाचूया आपण, काय याच्यातला आन्सर आहे ते बघूया. इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी एक आहे. बरोबर आहे. जे मायनॉरिटी गट आहेत इराकमध्ये त्यांच्यापैकी हा सगळ्यात जुन्या अल्पसंख्याक समुदायापैकी एक आहे. सो बरोबर आहे, आपल्याला अयोग्य विचारलेले. दुसरं, सिंजीर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्य. बरोबर विधान आहे हे सुद्धा. ठीक आहे. तिसरं आणि चौथं याच्यामध्ये आपल्याला उत्तर आहे जे अयोग्य आहे. आयोग जास्तीत जास्त तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न नंबर किंवा अशा ठिकाणी करतं. सो इथे 11व्या शतकात त्याची स्थापना झाली आहे, विच इज रॉंग. 7व्या किंवा 8व्या शतकात हे जास्त एव्हिडन्स सापडत नाहीये, पण इथे त्यांनी तुम्हाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो युअर आन्सर इज 3. सो याच्यामध्ये तुमचं उत्तर ऍक्च्युली आहे 3 जे तुम्हाला मिळतं. सो आन्सर इज 3 या 21व्या याचं जे चुकीचं आहे. आयोग काय देते बघूया. थोडंसं अँबिग्युटी आहे, पण जास्त स्ट्रॉंगली मला तिसरं वाटतंय. प्रॉपर उत्तर असं मिळालेलं नाहीये, पण 3 आपण सध्या कन्सिडर करायला हरकत नाही. नेक्स्ट. डायरेक्ट क्वेश्चन आहे. आताच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी ज्या घोषणा केल्या त्यापैकी एक घोषणा होती की आपण आता जी क्रिप्टो करन्सी आहे, तुम्ही ऐकलेलं असेल बिटकॉइन वगैरे या गोष्टी, तर क्रिप्टो करन्सीवरती टॅक्स लावण्याचा घोषणा झालेली आहे. आणि याच्यात किती टक्के टॅक्स आहे तर आन्सर आहे याचं आन्सर नंबर 3, 30% कर लावण्याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे याचा आन्सर डायरेक्ट आहे. ज्यांनी बजेट, काही लोक विचारतात, काही मुलं विचारतात की बजेट वाचणं गरजेचं आहे का. सर्व बजेट वाचणं गरजेचं नसतं, पण ज्या खूप जास्त पॉप्युलर किंवा ज्या खूप जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी घोषणा केलेल्या असतात त्यावर आयोग कधी कधी अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. सो 30% आहे आणि खूप याचा गाजावाजा झालेला, मे बी त्यामुळे त्यांनी विचारलेलं असेल. 30% याचा आन्सर आहे. नेक्स्ट. हा थोडा डिसाइड मार्क क्वेश्चन होता. बरीच लोक किंवा विद्यार्थी प्रत्येक वेळेस या स्पर्धा बघतातच असं नाहीये. त्यांनी विचारलेलं सरळ सरळ सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोणी जिंकली मार्च 2022 मध्ये. खूप लेटेस्ट क्वेश्चन होता नो डाऊट, मार्च 2022चा आहे, पण सगळेच या स्पर्धा पाहतात की नाही माहित नाही, किंवा कितपत पाहतात आणि कितपत नावं लक्षात ठेवतात. पण आता काही करू शकत नाही. याचा आन्सर आहे 2 नंबरचं. ठीक आहे. मॅक्स जे वेस्ट पॉइंट म्हणून आहेत
त्यांचं ते जिंकलेले आहेत सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा. याच्यात जास्त नाव मी ऐकलेलं होतं ते म्हणजे लुईस हॅमिल्टन, पण एवढं कन्फर्म होतं की यावर्षी ते जिंकलेले नाहीयेत, त्यामुळे हे नाव फक्त माझ्या ओळखीचं होतं. बाकीचं नाव नंतर मी चेक केल्यानंतर मला असं दिसलं की या व्यक्तीने ही स्पर्धा जिंकलेली. सो याचा आन्सर आहे 2. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे क्षेत्र तुम्ही ऐकलेले, तुम्हाला स्वतःलाच ऐकलेलं असेल, पुलवामा क्षेत्र. 2019 मध्ये हे चर्चेत आलेलं होतं अटॅकमुळे. त्यामुळे त्यांनी विचारले की ह्या क्षेत्रासंदर्भात कोणतं विधान अयोग्य आहे, आणि याच्यात 3 विधानं दिलेली आहेत. सगळ्यात पहिले ते तांदळाचं भांडार आहे, बरोबर आहे, त्याला तांदळाचं भांडार म्हणतात काश्मीरचं, तांदूळ जास्त होत असेल मे बी, राईस बाउल. त्यानंतर आहे वेशू आणि झेलम पुलवामा मधून वाहतात, बरोबर आहे, ह्या दोन्ही नद्या आहेत. आणि झेलम, वेशूपेक्षा झेलम ओळखीची आहे. झेलम ही इंडस नदीची उपनदी आहे, त्यामुळे ती तिथून वाहते. शिवाय झेलमच्या किनारी तुमचं काश्मीर शहर वसलेलं आहे. नेक्स्ट आहे अहरवाल धबधबा आणि अवंतीवेश्वर मंदिर, हे पर्यटन क्षेत्र आहेत, बरोबर आहे, ही चर्चित होते मंदिरे रिसेंटली. त्यामुळे याचं उत्तर असणारे अयोग्य विचारले, सगळे बरोबर आहेत, म्हणजे याचं उत्तर असणारे कोणतंही नाही. ठीक आहे, सो 4था पर्याय आहे याचं उत्तर. नेक्स्ट. ओके, हा पण थोडासा बिसाइड द मार्क आहे क्वेश्चन. फक्त त्यांना काय म्हणायचंय की करंट बेस्ड आहे म्हणून आम्ही विचारलाय. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर यांचं 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झालं. डेफिनेटली हे बरोबर आहे. हे जे व्यक्ती आहेत ते रनर आहेत, ऍथलीट आहेत, आणि यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ही बाब विचारलेली आहे. सो पहिलं वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य काय दिलंय की त्यांनी कांस्य पदक मिळवलेलं 2012च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये, बरोबर आहे, हे सुद्धा वाक्य. फक्त त्यांनी तुम्हाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न इथं केलेला, काही विद्यार्थ्यांना ओळखता आलं तर त्यांचं बरोबर आलंय. बुद्धिबळपटू नाहीये ते, ऍथलिटी मध्ये खूप जास्त आहे तुमचे. त्रिनिदाद टोबॅगो हे जे नॉर्थ अमेरिकन देश आहेत तिथे, तर हे जास्त तुम्हाला बुद्धिबळमध्ये हे दिसणार नाही, त्यामुळे इथे त्यांनी चेंज केलं, मॅनिप्युलेट केलंय. सो सी वाक्य चुकीचं जर पकडलं तर इथे सी आहे, इथे आहे. सो तुमचं उत्तर वरचे 2 बरोबर आहे. सो उत्तर तुमचं असणार आहे 2. सो ए आणि बी बरोबर, सी चूक आहे. सो उत्तर आहे पर्याय नंबर 2, ए आणि बी बरोबर. नेक्स्ट. चर्चेतला प्रश्न होता, सगळ्यांना माहिती असेल की संजय दत्त हे कोणत्या राज्याने ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलंय. रिसेंटली अरुणाचल प्रदेशला 1972 ला युनियन टेरिटरीचा दर्जा मिळालेला, आणि नंतर 1987 ला ते स्टेटहुड त्याला मिळालेलं आहे, म्हणजे ते राज्य बनलेलं आहे. पण 1972च्या अगोदर ते नेफा असा प्रदेश म्हणून प्रसिद्ध होतं. सो नेफाचं कन्व्हर्जन अरुणाचल प्रदेश युनियन टेरिटरीमध्ये 1972 ला झालंय. 1972 ते 2022 50 वर्ष होतात, त्यामुळे त्या सेलिब्रेशनसाठी संजय दत्तला अरुणाचल प्रदेशचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमलंय. सो 4था पर्याय याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट. हा रिपीट क्वेश्चन आहे, रिसेंटली राज्यसेवा मुख्यमध्ये विचारलेला आहे, आणि बऱ्याच लोकांनी याचं प्रेडिक्शन केलेलं की याचा प्रश्न येऊ शकतो, आणि फॉर्च्युनेटली आलाय. कोणत्या संघटनेला 100 वर्ष झालेत असं विचारले. खूप फॅक्ट आहे, ज्यांना माहिती आहे ते इझिली करू शकतात. ह्या संघटना सगळ्या 1945 दरम्यानची, ही संघटना 1874 ची पोस्टल युनियन, टपाल, आणि ह्या दोघी आहेत त्या, ही 1945-46 दरम्यानची. ही तर खूप चर्चेत होती कोरोनाच्या काळात. 1948 ची संस्था आहे. 7 एप्रिल म्हणून आपण 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. तर तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो की जागतिक आरोग्य दिन कोणता आहे किंवा कोणती थीम आहे, तर हे नेक्स्ट क्वेश्चन येऊ शकतात. पण आपलं उत्तर आहे हे पहिला पर्याय, कारण आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची स्थापना झाली आहे 1919 ला, जिला 2019 ला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. सो त्यांनी तेच विचारले की कोणत्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. ILO, आणि हिची स्थापना वर्साईच्या तहानुसार झालेली. पहिलं महायुद्ध ज्यावेळेस झालं, वर्साईचा तह झाला, त्यावेळेस ही संघटना बनलेली होती ILO. सो याचं आयडियल आन्सर आहे ILO फर्स्ट नंबर. ठीक आहे, नेक्स्ट. 3 विधानं दिली आहेत आणि तुम्हाला विचारलं की योग्य पर्याय. आता इथे नक्की विचारलंय कोणाबद्दल, तर पद्मश्री ज्यांना मिळालेला आहे, साल्विनी नावाच्या व्यक्ती, साल्विनी, त्यांना विचारलंय. त्यांचा जन्म इटलीत झालेला आहे, बरोबर आहे. त्यांनी सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा सुरू केली आहे, कुठे, तर पॅरिसमध्ये, बरोबर आहे. कथकली होतं म्हणून त्यांनी विचारले बरं का, हे भारताचा नृत्य प्रकार आहे. सो त्यांनी कथकली मधले खूप विशेष प्रावीण्य मिळवलेलं होतं, आणि भारत सरकारने त्यांना 2019 ला पद्मश्री दिलेला. तर तिन्ही वाक्य बरोबर आहे. सो तुमचा पर्याय, काही प्रश्न फॅक्च्युअल आहेत त्यामुळे तिथे एक्सप्लेनेशन करता येत नाहीये. सो ABC तिन्ही वाक्य बरोबर आहेत, हे तुमचं उत्तर आहे. नेक्स्ट. हा खूप चर्चेत आलेली बाब होती, आणि खूप सिंपल आहे, लॉजिक पण लावू शकता तुम्ही. ज्या बँकेच्या कस्टमर किंवा कंझ्युमर किंवा
शाखा जास्त असतात ती बँकच दुसऱ्या देशामध्ये स्वतःची शाखा उघडेल. आणि तुम्हाला इथे माहिती आहे की कोणत्या बँकेच्या शाखा जास्त आहेत, आणि त्याच बँकेने ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची ब्रांच ओपन केली आहे. अर्थात त्याचा आन्सर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. कधीची स्थापना आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची? तर 1955ला. त्याच्या अगोदर ती इम्पिरियल बँक म्हणून अस्तित्वात होती आणि तिचं रूपांतर नंतर एसबीआय मध्ये केलं. सो तुमचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 एसबीआय. नेक्स्ट, हा 2019-18च्या दरम्यान चर्चेचा मुद्दा आहे, पण त्यांनी आता विचारले, पण नो डाऊट सोपा प्रश्न आहे. सरळ सरळ विचारलंय की 377 कलम जे आयपीसीचं आहे ते कशाशी संबंधित आहे. तर मध्ये खूप जास्त याच्या चर्चा झालेल्या. सुप्रीम कोर्टाने 377 कलम रद्द केलेलं आहे. मी घटनेचं कलम 377 नाहीये, ते आयपीसीच आहे, जे तुमचं भारतीय दंड संहिता आहे, कायदा आहे तुमचा शिक्षाचा. त्याच्यामध्ये तुमचं 377 कलम सांगत होतं की जर समलैंगिक असाल, तुम्ही होमोसेक्शुअल असाल, तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते, तुम्ही गुन्हा करताय. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं 2019-20 मध्ये की हे चुकीचं आहे. 377 नुसार होमोसेक्शुअलिटी हे कलमच चुकीचं आहे. इंग्रजांच्या काळातला तो कायदा आहे आणि त्यानुसार 377 रद्द केलेला आहे. आणि हे कशाशी संबंधित आहे एवढंच विचारलंय तुम्हाला. सो अर्थात याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय नंबर 2 होमोसेक्शुअलिटी, समलैंगिकता. म्हणजे थोडक्यात सुप्रीम कोर्टने होमोसेक्शुअलिटी लीगल किंवा ते इलिगल जे होतं ते बंद केलेलं आहे. आन्सर इज 2 होमोसेक्शुअलिटी. नेक्स्ट, एकतीसावा प्रश्न. आता इथून पुढचे तुमचे जे प्रश्न आहेत ते हिस्ट्रीचे चालू होतात, ते पुढचे 15 प्रश्न. त्यांचा एक फास्ट रिकॅप आपण करूया. सगळ्यात पहिलं तुम्हाला विचारले, राष्ट्रीय पातळीवरती ऑल इंडिया स्टेट पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी कोणती संघटना होती? पर्यायावरून तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा हे पर्याय असे पण वेग वाटतात. ते फक्त शेवटचा पर्याय जो अस्तित्वात होता त्यावेळेस कोल्हापुरात, ते म्हणजे परोपकारणी सभा. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 परोपकारणी सभा. याचा आन्सर आहे 4. नेक्स्ट, पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये गोवा मुक्ती संग्रामातले व्यक्ती सांगितलेले आहेत आणि विजोड ओळखा. विजोड म्हणजे ऑड, जे नव्हते ते. याचं उत्तर आहे तुमचं साने गुरुजी. कारण साने गुरुजी आणि गोवा मुक्ती संग्रामाचा संबंध नाहीये. बाकीच्या तिन्ही व्यक्ती, सुधाताई जोशी असतील, लारा डिसोजा असतील किंवा हिरवे गुरुजी असतील, यांचा गोवा मुक्ती संग्रामात समावेश आहे. त्यामुळे उत्तर आहे तुमचं साने गुरुजी. नेक्स्ट आहे 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा. हा प्रश्न रिसेंटली, तसंच मगाशी बोललो तसं, मुख्य परीक्षेतला रिपीट झालेला क्वेश्चन आहे, ते पण 2021च्या, की 57 साली जो शिक्षण आयोग नेमलेला स्त्री विषय, त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं खूप फॅक्ट आहे, ते म्हणजे दुर्गाबाई देशमुख या अध्यक्ष होत्या. तर तुम्हाला तिथे फसवण्यासाठी त्यांनी 2 पर्याय होते, दुर्गाबाई भागवत आणि दुर्गाबाई देशमुख. कधी ज्यावेळेस तुम्हाला माहिती नसेल त्यावेळेस जर सिमिलर 2 पर्याय असतील तो तर त्याच्यापैकी एक असू शकतं. तर दुर्गाबाई देशमुख त्याचं उत्तर आहे, दुर्गाबाई भागवत नाहीये. सो उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख 3. नेक्स्ट, हा पुढील चांगला क्वेश्चन आहे. त्यांनी विचारलं की कोणते व्यक्ती जे आंबेडकरांचे अनुयायी होते पण नंतर आंबेडकरांच्या पश्चात ते त्यांच्या पार्टीमध्ये न राहता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यात राजाराम भाऊ गोळे जे आहेत ते सोडून बाकीचे सगळे काँग्रेसमध्ये विलीन झालेले. सो इथे पर्याय तुमचा फक्त बी कट करा, बाकी सगळं तुमचं उत्तर आहे. सो तुमचं उत्तर आहे ए सी डी हे नंतर काँग्रेसमध्ये गेलेले. फक्त गोळे जे आहेत ते आरपीआयशी संलग्न राहिलेले. ठीक आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. नेक्स्ट, याचं उत्तर संदिग्ध आहे. आता आयोग काय देते बघूया. पण मला असं वाटतं की ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या बाजारपेठा ज्या होत्या, याचं उत्तर एकतर आयोग 3 देईल नाहीतर 4 देईल. पण मला सध्या तरी वाटतं की चर्नी रोड आणि वडाळा. आता वडाळा तर सगळीकडे होता पर्याय, त्यामुळे वडाळाचं काही क्लू मिळणार नाही तुम्हाला. जास्ती असं तुम्हाला चर्नी रोड आणि पनवेल, कारण पनवेल पासून पण काही अंतरावरती मिठाच्या बाजारपेठा होत्या आणि चर्नी रोड पासून पण आहे. त्यामुळे बघूया, याचं उत्तर थोडंसं मी अँबिग्युटी मध्ये आहे. सो कुठलं उत्तर देईल आयोग बघू. पण सध्या माझं उत्तर आहे चर्नी रोड आणि वडाळा. ठीक आहे. नेक्स्ट, हा खूप सिंपल क्वेश्चन होता, सगळ्या परीक्षांमध्ये आलेला आहे, प्रिव्हियस कितीतरी वेळा विचारले. रिसेंटली मुख्य परीक्षेत त्यांनी असं विचारलेलं की मानव धर्म सभा कोणी स्थापन केली? तर दुर्गाराम मंचाराम नावाची ज्या व्यक्ती होत्या त्यांनी स्थापन केली 1944ला. सो हिची स्थापना 1944 ची आहे आणि हिची स्थापना 1949 ची आहे. ही एक गुप्त संघटना होती आणि नंतर हिची नावं फुटली आणि त्यामुळे त्या लोकांनी जे सदस्य होते त्यांनी ती सभाच बरखास्त करून टाकली. पण याचे अध्यक्ष विचारले फक्त, आणि जे कॉमन होते दोन्हीकडे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर. हे अतिशय शिक्षित व्यक्ती होते. हे ब्रिटिशांच्या याच्यात नोकरीला होते, उपजिल्हाधिकारी म्हणून नोकरी केली आहे त्यांनी. शिवाय त्यांनी व्याकरण लिहिलेले, त्यांना व्याकरणाचे पाणिनी पण म्हणतात. सो खूप जास्त त्यांची माहिती आहे. पण सध्या आपण फक्त उत्तर पाहतोय. सो त्याचं उत्तर आहे दादोबा
पांडुरंग तरखडकर. सर याचं योग्य उत्तर 2 आहे. नेक्स्ट अगेन फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, इझी आहे, भरपूर लोकांचा हा बरोबर आलेला असेल. तहकीके हिंद नावाचा ग्रंथ कोणी लिहिलाय? ठीक आहे, तर याचे जे लिहिणारे लेखक आहेत ते म्हणजे अल बरुनी. 2 नंबरचा जो पर्याय आहे अल बरुनी, ते त्याचे लेखक आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 अल बरुनी. नेक्स्ट राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे सगळ्यात मोठं ठिकाण कोणतं? अगेन पाठ करणारा प्रश्न आहे हा, किंवा आपल्या लक्षात ठेवण्याचा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 बागोर. ठीक आहे, सो या ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणात मेझोलिथिक, लिथिक म्हणजे अश्मयुगीन दगडाच्या संदर्भातले, आणि मेझो म्हणजे मधली स्टेज. ठीक आहे, सो मधली स्टेज म्हणजे मध्यात्म युगामध्ये तुमचं जिथे दगडाचा वापर जास्त होत होता ते कुठे जास्त सापडलेत अवशेष? तर बागोरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट अगेन इझी क्वेश्चन, सगळ्या स्टेट बोर्ड मध्ये आहे हा प्रश्न, याचं उत्तर इझिली सापडेल. याच्यामध्ये मगध जरी तुम्ही जोडी लावली, 16 महाजन पद अस्तित्वात होती त्यावेळेस. महाजन पद म्हणजे राज्य, आता जसं तुमचं महाराष्ट्र राज्य आहे, गुजरात राज्य आहे, त्यावेळेस ती महाजन पद होती, आणि 16 महाजन पदांचं अस्तित्व होतं त्यावेळेस. यामध्ये कोणत्या महाजन पदात कोण राजा होता? सो मगधचा बिंबिसार होता. सो तिथेच तुमचं उत्तर मिळतंय. सी मध्ये जर तुम्ही 1 पाहिलं तर तुमचा फक्त इथेच पर्याय आहे, तर तुमचं उत्तर आहे दुसरं. सो पर्याय नंबर 2, बाकीचं पाहण्याची आवश्यकता नाहीये. सो आन्सर इज 2. नेक्स्ट अगेन व्हेरी इम्पॉर्टंट सोशल रिफॉर्मर, जसं आपण बोलतो शाहू फुले आंबेडकरांबद्दल, तसंच एक नवीन जास्त महत्वाचं व्यक्तिमत्व आहे वीरा शिंदे. त्यांच्याबद्दल त्यांनी विचारले की बडोदा सरकार, आता बडोदामध्ये कोण होतं? सयाजीराव गायकवाड. सो सयाजीराव गायकवाडांचा हा प्रांत होता किंवा हा संस्थान होतं. तिथे त्यांनी 32-33 ला कोणता पुरस्कार दिलाय वीरा शिंदेना असं विचारलंय. तर वीरा शिंदेना ऍक्च्युअली त्यांनी इथे 2 पर्याय देऊन तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला, दलित मित्र आणि दलित साथी. सो त्याचं उत्तर आहे दलित मित्र. आयोगाचं उत्तर माहित नाही नक्की काय देतील, पण दलित मित्र काही रेफरन्स बुक मध्ये सापडलेले. थोडी अँबिग्युटी आहे, काही ठिकाणी सामाजिक पुरस्कार असा उल्लेख केलेला आहे. सो बघूया आयोग काय उत्तर देते. सध्या दलित मित्र त्याचं उत्तर आयडियल वाटत आहे. नेक्स्ट अगेन फॅक्ट क्वेश्चन आहे बघा. शाहू महाराजांनी जर त्यांच्या प्रांतामध्ये किंवा त्यांच्या संस्थानामध्ये मुलांना शाळेत नाही पाठवलं त्यांच्या पालकांनी, तर त्यांना किती दंड लावायचे महिन्याला, हे विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे 2 पैसे. सो अर्थात पर्याय नंबर 1. सो 2 पैसे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट भारताला 75 वर्ष झाल्यामुळे मे बी हा क्वेश्चन विचारला असेल, आणि गेल्या मुख्य परीक्षेत पण हा प्रश्न विचारलेला होता. 1947 18 जुलै ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? हा तो कायदा आहे जो पॉलिटीमध्ये पण तुम्ही वाचलाय, हिस्ट्रीमध्ये पण वाचलाय, आणि ज्याच्याद्वारे तुमचा भारत स्वतंत्र झालाय. आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आहे, जे तुमचं फक्त पर्याय नंबर बी मध्ये दिसतंय. सो तुमचं उत्तर, आयोगाने तुम्हाला फक्त बी इथे कुठेच नाही दिले पहा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन पण होणार नाही. त्यांनी जर याच्यासोबत तुम्हाला कंबाईन करायचं असतं तर त्यांनी एबी दिला असता ऑप्शन, तर त्यांनी एबी ऑप्शन पण दिलेला नाहीये. काही लोक म्हणतील सर भारतीय फाळणी कायदा पण असू शकतो कारण फाळणी झाली आहे. तसं काही नाहीये. तसं जर करायचं असतं तर त्यांनी तुम्हाला हे कॉम्बिनेशन दिलं असतं. इथे कुठेच कॉम्बिनेशन नाही, बी फक्त तुम्हाला एकटा दिसतोय, म्हणून तुमचं उत्तर आहे फक्त बी, जे तुमचा चौथा पर्याय आहे. सो नेक्स्ट अगेन सिंपल क्वेश्चन, हा पण रिपीट क्वेश्चन आहे की HRA नावाची संघटना आहे, तुम्हाला माहिती असेल, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, आणि याचे जे सर्व आहेत चंद्रशेखर आझाद, भगतसिंग. ऍक्च्युली भगतसिंग आल्यानंतर याच्यामध्ये एस ऍड झालेलं, एस म्हणजे सोशलिस्ट हा शब्द, आणि याचं नामकरण HSRA असं झालेलं, आणि याचं स्थापना झालेली फिरोज शाह कोटला, दिल्ली. सो तुम्हाला उत्तर मिळालेले, याचं उत्तर आहे फक्त डी, पर्याय नंबर 4. ठीक आहे, नेक्स्ट खूप इझी प्रश्न आहेत दोन्ही पण, आणि फक्त बुक बेस्ड क्वेश्चन आहेत, पुस्तकातून आहे, तुम्हाला जास्त काही सर्च करायची गरज नाहीये. हे तर सगळ्यांनी आन्सर बरोबर मार्क केलेलं असेल की मीर जाफरला ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईनंतर कोणता नवाब बनवलं, कारण याने गद्दारी केलेली होती त्याच्या राजाशी, आणि जो उद्दौला नावाचा राजा होता त्याला त्यांनी हरवण्यासाठी ब्रिटिशांची मदत केलेली, आणि ब्रिटिशांनी त्यांना लालूच दाखवलेली की तुला मी नवाब करतो, आणि त्यांनी कुठल्या ठिकाणचं नवाब केलं? ऑब्व्हियसली जिथे भांडण झालं, जिथलं याच्यासाठी होतं ते म्हणजे बंगाल, त्याला बंगालचं नवाब केलेलं. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 45, गुलाम घराण्याची स्थापना केली. आता याच्यामध्ये दिल्ली सल्तनतचा उल्लेख आहे,
तुम्ही मध्ययुगीन इतिहास ज्यावेळेस वाचता त्यावेळेस दिल्ली सल्तनत खूप जास्त प्रभावशाली आहे. 1206 पासून पुढे ते 300 वर्ष होते. आणि त्याच्यात त्यांनी विचारले पहिलं जे घराणं होतं ज्याचं नाव आहे गुलाम. सो गुलाम घराण्याची जी संस्था आहे ती गुलाम घराण्याची जी संस्था आहे त्याच्यामध्ये स्थापना कोणी केलेली? सो महमूद गझनी, घोरी, ऐबक आणि इल्ततमिश. याच्यामध्ये तुमचं योग्य उत्तर आहे सगळ्यात पहिला जो शासक होता त्याचं नाव तो ऐबक. या माणसाला मोहम्मद घोरीने गव्हर्नर म्हणून नेमलेलं होतं आणि नंतर त्याने दिल्लीचा शासक म्हणून राज्य केलेलं होतं. सो तो संस्थापक म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो. आणि त्यांनी बरोबर विचारले. सो आपल्याला सी कुठे आहे ते बघूया. फक्त सी इथे आहे. सो तुमचं उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 46 मध्ये इथून पुढे तुमचं भूगोलाचं सेक्शन चालू झालंय. पण अर्थात काही प्रश्न करंट बेस पण आहेत भूगोलामध्ये. हा मला थोडा करंट बेस आणि भूगोल असं दोन्ही कॉम्बिनेशन वाटतं. सागर चक्रीवादळाविषयी विचारले तुम्ही. तौक्ते नावाचं चक्रीवादळ गेल्या वर्षी ऐकलेलं होतं ज्याने खूप डॅमेज केलं. तसंच सागर चक्रीवादळ आहे पण हे चक्रीवादळ ऍक्च्युली 2018 मध्ये आले. सो यांनी विचारले की 19 मध्ये आले जे की रॉंग आहे. सो ए पर्याय डेफिनेटली रॉंग आहे. बी पर्याय पण सध्या रॉंग आहे कारण तो बंगालच्या उपसागरात आलेला होता. यांनी अरबी समुद्र म्हटलेले जे की रॉंग आहे. त्यामुळे हे काय देतात ते नक्की, कारण इथे अरबी समुद्राचा उल्लेख केला नाही, फक्त सांगितलंय दक्षिण कोकणावर किनाऱ्यावरती नुकसान झालंय. नुकसान किती झालंय काय झालंय हे नाही दिलंय. माइल्ड नुकसान झालं तरी ते नुकसानच कन्सिडर केलं जातं. सो आयोग याचं काय देतंय नक्की, याला बरोबर घेतंय की काय माहिती. बरोबर जर घेतलं तर तुमचं हे उत्तर येईल आणि जर याला चुकीचं ठरवलं तर तुमचं उत्तर येईल. सो आपण इथे थोडस 2 आणि 4 मध्ये कन्फ्युज आहोत. सध्या आपण 4 ला स्टिक करूया कारण की ते बंगालच्या उपसागरात आल्यामुळे दक्षिण कोकणाला काय हानी पसरलेली नव्हती. सगळा जो किनारा अफेक्ट झालेला तो ओडिशा आंध्र प्रदेशचा किनारा होता. बघूया. तर चौथं याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट इझी क्वेश्चन. महाराष्ट्रातल्या मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म आणि ताम्रपाषाण. आता तुम्ही म्हणाल सर हे तर इतिहासाचा प्रश्न आहे. सो येस, हा तुम्ही उत्खननाची संदर्भातला प्रश्न आहे प्राचीन मधला. त्यांनी विचारले महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी हे अवशेष सापडलेले आहेत, संशोधन झालेले आहे. तर तिन्ही ठिकाणी झालेले. तुम्ही जर सर्च केलं तर तिन्ही ठिकाणी झालेले. पाटणी, जळगाव, त्यानंतर इनामगाव, पुणे हे जास्त प्रॉमिनंट आहे पण सगळीकडे झाले. त्यांनी फक्त विचारले की संशोधन करण्यात आलं. तर येस, फक्त इथंच नाही झाले, सगळीकडे झाले. हातकंबा, रत्नागिरी. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. सो चौथं पर्याय. ठीक आहे. नेक्स्ट इझी क्वेश्चन. मल्टिपल टाइम्स रिपीट झालेला हा प्रश्न प्रिव्हियस सगळ्या परीक्षांमध्ये आलाय. मुख्य परीक्षेत, प्रिलिम मध्ये जोडी लावायची आणि मला वाटतं 2 जोड्यांमध्ये इथं कव्हर होते. भारतामध्ये जे शेती केली जाते झाडं कापून आदिवासींकडून, झाडं कापणं आणि तिथे शेती करणं 4-5 वर्ष करणं, नंतर ती जमीन खराब झाली की पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन झाडं वनं कापणं आणि पुन्हा तिची राख टाकून ते करणं, याला झूम म्हणतात. सो भारतामध्ये झूम शेती आहे. एचं चौथं इथे पण आहे आणि इथे पण आहे. त्याच्यानंतर ब्राझीलचं तुम्ही रोका हे पर्याय योग्य आहे. सो सी चा दुसरा पर्याय कुठे आहे बघूया आपण. या दोघांमध्ये सी चा दुसरा इथे आहे. सो तुमचा उत्तर आहे दुसरा. सो पर्याय नंबर 2. बाकीचं पाहायची गरज नाही. कुठल्याही पुस्तकात तुम्ही एनसीईआरटी जा किंवा स्टेट बोर्ड जा, ह्याची एक लिस्ट दिलेली एकदा बघून घ्या. बाकीच्या ठिकाणी पण तुम्हाला दिलंय की त्याचं नाव काय आहे. बाकीचं तुम्ही इथून पण 2 गोष्टी कव्हर करू शकता आणि शिवाय इतर ठिकाणचं पण कव्हर करून घ्या. सध्या वेळेअभावी पर्याय क्रमांक 2 एवढं सांगून मी थांबतो. नेक्स्ट अगेन इझी क्वेश्चन, रिपीटेड क्वेश्चन. 2018च्या राज्यसेवा पूर्वमध्ये असा प्रश्न आलेला आणि त्यांनी आवर्जून एक मुद्दा जो विद्यार्थ्यांना माहिती आहे तो टाकलेला. याच्यामध्ये जो नेब्युलर थिअरी आहे, तेजोमय सिद्धांत, आपली पृथ्वी कशी बनली याचे काही सिद्धांत दिलेत वेगवेगळ्या लोकांनी. इट इज नॉट नेसेसरी टू रिकलेक्ट एव्हरीथिंग. तुम्हाला फक्त नेब्युलर सिद्धांत म्हणजे तेजोमय सिद्धांत माहिती असला की ढगापासून एक मोठा ढग होता, क्लाउड होता आणि त्याचं कंडेन्सेशन होऊन पृथ्वी बनली वगैरे वगैरे, तर त्याचा जो माणूस होता तो लॅप्लास होता. आणि नेब्युलर थिअरी दिली लॅप्लास नाही तर सी चं पहिलं इथं कुठं भेटते बघा. त्यांनी तुम्हाला जास्त सोपं करण्याचा प्रयत्न केलाय. जर त्यांना अवघड करायचं असतं तर इथं पण एक दिलं असतं, इथं पण एक केलं असतं, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांना म्हणायचं की आम्हाला थोडं जरी माहिती असेल तरी आम्हाला उत्तर द्यायचंय. सो पहिलं पर्याय त्याचं उत्तर आहे, बाकीचं पाहायची आवश्यकता नाहीये. नेक्स्ट याचा रेफरन्स आहे एनसीईआरटी 11वीचं. सो 11वी एनसीईआरटी मध्ये बरेचसे रेफरन्सेस सापडतील तुम्हाला भूगोलाचे. हा प्रश्न रिपीटेड आहे. जस्ट मे मध्ये जी राज्यसेवा मुख्य झाली तिथं पण विचारलेलं मानवी भूगोलाचे जनक कोण आहे. पण इथं प्रॉब्लेम असा झालाय की रॅडझेल नावाची जी व्यक्ती आहे ते उत्तर दिलंय मुख्य परीक्षेमध्ये आणि आताच्या प्रश्नामध्ये रॅडझेल कुठं आहेच नाहीये. त्यामुळे इंटरनेट सर्च केलं तर आपल्याला सरळ दिसतंय की विडाल डी ला ब्लाचे जे आहेत ते ह्युमन जॉग्राफीचे जनक आहेत असं म्हणतात. सो सध्या आपण ते उत्तर घेऊया. पण जर उत्तर दिलं तरी काही आक्षेप घेणारे विद्यार्थी त्याला आक्षेप घेऊ शकतात आणि रिसेंट त्यांचाच उत्तराचा रेफरन्स देऊ शकतात. त्यामुळे नंतर जाऊन मला वाटतं ते हॅशच होईल, कॅन्सलच होईल. पण सध्या आपण उत्तर क्रमांक 3 कडे जाऊया.
जे मानवी भूगोलाचे जनक आहेत. नेक्स्ट, हा प्रश्न बरीच लोक म्हणतात की सर आम्हाला वेगळा वाटतोय. काही वेगळा नाहीये, एनसीईआरटी रेफरन्स आहे. फिजिकल ज्योग्राफी 2 जी पुस्तकं आहेत 11वीची त्याच्यामध्येच आहे. थोडंसं इंग्लिश पाहू द्या, थोडंसं इंग्लिश वरती घे थोडंसं. हा, इंग्लिशमध्ये याच्यामध्ये जे ब्रेडेड चॅनल्स आहेत, आता याच्यात कशाचा उल्लेख आहे, नदी ज्यावेळेस प्रवाहित होते त्यावेळेस ती कशी प्रवाहित होते, तर गुंफागुंफीची जी रचना असते, उदाहरणार्थ मुलींची जी एक वेणी असते तिची जी रचना असते हे अशी, याला म्हणतात ब्रेडेड चॅनल्स. तर हे कुठं दिसतं तुम्हाला, नदी ज्यावेळेस एकदम संत होते समुद्रात मिसळताना त्यावेळेसचे हे प्रवाह असतं. त्या प्रवाहामध्ये एक जरी माहिती असेल तरी पण तुमचं उत्तर सुटतंय. ब्रेडेड चॅनल्स म्हणजे गुंफागुंफीचे, म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स झालेले. इथे बघा, मेज, मेज म्हणजे जाळं, कशाचं, तर इंटरकनेक्टेड चॅनल्स. सो उत्तर बघूया, ब्रेडेडला 4 लावून बघूया. सो डी चं चौथं एकाच ठिकाणी आहे. सो तुम्हाला इझी करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. सो आन्सर इज 2. बाकीच्या नंतर एनसीईआरटी मधून बघून घ्या. आन्सर इज 2. आता सध्या फक्त आन्सर सांगण्याचा प्रयत्न आहे आपला. नेक्स्ट, रेफरन्स पण मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक वेळेस. पुन्हा झेलमचा उल्लेख आहे. मगाशी पुलवामा क्षेत्रामध्ये झेलमचा उल्लेख केलेला, आता परत झेलम नदीचा उल्लेख आहे. म्हणजे जम्मू काश्मीरला का फोकस केलंय जरा आयडिया घ्या. कारण जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370चा इतका वाद चाललाय, तर त्यांचं असं म्हणणं आहे की उमेदवाराला जम्मू काश्मीर या गोष्टी किंवा मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल माहिती पाहिजे. झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे, बरोबर आहे, आणि ती उलर सरोवरातून वाहते, हे पण बरोबर आहे. सो पहिलं वाक्य बरोबर आहे. सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडची उपनदी आहे, बरोबर आहे. सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, तर झेलम, चिनाब, रावी, बिया, सतलज सगळे दक्षिणेकडून वाहतात. त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. सो याचा डेफिनेटली आन्सर इज आन्सर नंबर 3. नेक्स्ट, हा महाराष्ट्र बेस्ड क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी उपनद्यांबद्दल बोलले. प्रवरा आणि कुकडी नद्या दरम्यान डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर रांग बोलतात. तुम्हाला महाराष्ट्राचं जर तुम्ही कधी भूगोलाचे क्वेश्चन बघितले, यांचा खूप फेवरेट एरिया आहे. हे 3 डोंगर रांग आहेत. ही सह्याद्री रांग आहे, याच्यात ही आहे ती सातमाळा अजिंठा, ही आहे तुमची हरिश्चंद्र बालाघाट, आणि ही तुमची आहे शंभू महादेव डोंगर रांग. नद्या कशा वाहतात, इथे तुमचा विंध्य पर्वत आहे, सॉरी सातपुडा पर्वत आहे, तर इथे नर्मदा, तापी, इथे गोदावरी, इथे तुमची भीमा, आणि इथे तुमची कृष्णा. तर त्यांनी काय वाक्य केलंय बघा, प्रवरा आणि कुकडी नद्या दरम्यान डोंगरांना हरिश्चंद्र म्हणतात. आता हे सातमाळा आणि हे हरिश्चंद्र बालाघाट आहे, तर हे वाक्य बरोबर आहे. इथं प्रवरा कुकडी आहेत, त्याच्यानंतर दुसरा आहे बालाघाट पर्वतावरून मांजरा नदी वाहते. आता बघा, हरिश्चंद्र बालाघाट, इथं बालाघाट आहे, आणि मांजरा नदी याच लातूर, उस्मानाबाद, नांदेड इकडच्या एरियामधून वाहते. सो बरोबर आहे दुसरं वाक्य. पण तिसरं आहे तापी गोदावरी नद्या दरम्यान सातमाळा. बघा मी आता सांगितलं, इथं तापी आणि इथं कोणती आहे, गोदावरी, यांच्यामध्ये सातमाळा अजिंठा आहे. मल्टिपल टाइम्स हे वाक्य रिपीट झालेले, इथे चुकण्यासारखा प्रश्नच नव्हता. अर्थात त्याचं उत्तर तुम्हाला काय देत आहे, पर्याय क्रमांक 4. सो सर्व विधाने बरोबर. नेक्स्ट, परत जोड्या लावा आणि परत इझिली तुम्हाला क्वेश्चन देण्याचा, उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. आता इथे कशाची जोडी लावाय बघा, फोल्ड. आता हे फोल्ड काय, तुमचे पर्वत ज्यावेळेस बनतात त्यावेळेस ते बनताना जे फोल्ड होतात, उदाहरणार्थ आपण बोलतो ना हिमालय हा घडीचा पर्वत आहे, फोल्ड माउंटेन आहे. पर्वतांचे इतर प्रकार पण असतात, ब्लॉक माउंटेन असतात, फोल्ड माउंटेन असतात, त्याच्यामध्ये फोल्डचे प्रकार विचारले. आता इथे जरी लॉजिक लागत नसेल तरी आपण एक तरी तुम्हाला इथं कळू शकतं इंग्लिशमध्ये बघितल्यावर. ओव्हरटर्न हा जो शब्द आहे तो इथे तुमच्या पर्यायात कुठे बघूया. हे बघा, वन लिम इज टर्न्ड ओव्हर. ऍटलीस्ट एक तरी लॉजिक तुम्हाला लावता आलं. आयोगाची अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हे तरी कळावं ऍटलीस्ट इंग्लिश मधलं. सो त्यांनी जोडी जर लावली डीचं दुसरं, बघूया एक वरून मिळते का आपल्याला. हे बघा, डीचं दुसरं एकच आहे. सो त्यांचं म्हणणं काय, आम्ही तुम्हाला इझिली फॅच करतोय, तुम्हाला आयडेंटिफाय करता येते का. दुसरं तिथं पण नाही कळलं. मोनो म्हणजे सिंगल, आयसो म्हणजे सेम. आता मोनो म्हणजे सिंगल, तर बघा याचं वन लिम इन्क्लाइंड हे 3 ला लागलं पाहिजे, म्हणजे एचं तिसरं एकच आहे. आयसो म्हणजे सेम, बोथ म्हणजे बीचं पहिलं, म्हणजे इट इज प्रूव्ड की तुमचं उत्तर हे 3च आहे. ह्याच्यासाठी तुम्ही रेफरन्स कोणता घेऊ शकता, एनसीईआरटी फिजिकल ज्योग्राफी. ठीक आहे, सो अगेन एनसीईआरटी रेफरन्स आहे. नेक्स्ट, इंटरेस्टिंग क्वेश्चन आणि तुम्हाला मार्क देण्याचा प्रयत्न. थोडे लॉजिक लावा, मार्क इझिली मिळतोय. कशाबद्दल बोलले, भाबर. रेफरन्स आहे 9वीचं एनसीईआरटी आणि 11वीचं एनसीईआरटी पार्ट नंबर 2, दोन्हीकडे मेन्शन केले. भाबर काय असतं, तर नदी ज्यावेळेस हिमालयावरून वाहत येते, सोबत मोठे मोठे दगडगोटे घेऊन येते, आणि ज्यावेळेस समजा हा हिमालय आहे, वाहून येताना ती आल्या आल्या इथे जेव्हा मैदानी प्रवेश करते त्यावेळेस सगळे दगडगोटे इथे जमा होतात या ठिकाणी. आणि या ठिकाणी जमा झालेले मोठे दगडगोट्यांमध्ये हे प्रवाह लुप्त होतात. असं वाटतं की इथं प्रवाह नाहीये, पण हे प्रवाह खाली असतात,
आणि नंतर वरती येतात. सो वाक्य कसे केलेत बघा. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. बरोबर आहे. मोठे मोठे दगड आहेत म्हणजे पोरोसिटी जास्त आहे, दिसणार नाही. भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. लॉजिक लावा, मोठे मोठे दगड कधी पिकांसाठी उपयुक्त असतील का? इथं पीक कशाला होणार आहे? जरी ते लॉजिक लागत नसलं, सी पर्याय वाचा. भाबरपट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करतात. मला सांगा, ज्या एरियामध्ये शेती होते तिथं पशुपालन कशाला करतील? ऑप्शन नाही म्हणून पशुपालन करतात. ते शेती नाहीये म्हणून पशुपालन करतात. दोन्ही वाक्य एका वेळेस कसे काय बरोबर असू शकतात? त्यामुळे भाबरपट्टा उपयुक्त नाहीये म्हणून ते काय करतात? पशुपालन करतात. सो हे चूक आहे, हे बरोबर आहे. सो तुमचा आन्सर काय असणार आता तुम्हाला मिळाले. सो आन्सर नंबर इज 3, ए आणि सी. ठीक आहे. भाबर ही उपजाऊ जमीन नाहीये. उपजाऊसाठी तुमची माती बारीक व्हावी लागते आणि भाबरपट्टा हा दगडगोट्यांचा आहे. तिथं चांगल्या पद्धतीची शेती होत नाही. आणि कधी तुम्ही टूरला गेलात उत्तराखंड किंवा या ठिकाणी तर तुम्हाला बघायला मिळेल तिकडे जास्त पशुपालन आणि टुरिझम ह्या गोष्टीच होतात. तिथं शेती हा प्रकार होत नाही. नेक्स्ट, 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या शेती संदर्भात विचारलेले आहेत आणि खूप सिंपल लॉजिक इथे आहे. पहिल्याच वाक्यात तुम्हाला उत्तर सापडतंय. त्यांना सांगायचंय सॉइल इरोजन बद्दल. सगळ्यांनी ऐकलेलं असतं मृदेची धूप होणे. सॉइल इरोजन म्हणजे काय? तर जमिनीचा वरचा जो लेअर असतो, जो सुपीक असतो, तो कुठल्याही कारणामुळे, तो कारण असेल वारा, ते कारण असेल पाणीचा प्रवाह, नद्यांचा काही कारण असेल, त्याच्याने निघून जाणं आणि जमीन नापीक होणं, त्याला म्हणतात सॉइल इरोजन, मृदाधूप. पहिलंच सांगितलंय मृदाधूप ही शेतीमधील गंभीर समस्या नाहीये. चूक आहे. महाराष्ट्रासाठी मृदाधूपी जमिनीची समस्या आहे, फक्त त्यांनी नाही केलेलं आहे. सो ए चूक केलं तर तुम्हाला लगेच उत्तर सापडतंय. ए आणि ए गेलं. सो आन्सर इज ओनली बीसी. बाकीचं बघायची आवश्यकता नाहीये आणि ते बरोबरच आहे. तुम्ही नंतर चेक करा, वेळेअभावी त्याचं एक्सप्लेनेशन देता येत नाही, पण पहिलं त्याचं उत्तर आहे बी आणि सी. ठीक आहे. नेक्स्ट, 57 तुम्हाला विचारले बायोस्फिअर रिझर्व्ह बद्दल. बायोस्फिअर रिझर्व्ह बद्दल विचारलेले की कोणत्या गोष्टी येतात बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये. बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणजे नावातच आहे. बायो म्हणजे सजीव, स्फिअर म्हणजे तो एरिया आणि रिझर्व्ह म्हणजे आरक्षित केलेलं क्षेत्र. ज्या ठिकाणी सजीवांचं क्षेत्र आरक्षित करून ठेवलेलं असतं तिथे 3 प्रकारच्या गोष्टी असतात. एक असतो कोअर झोन. हे बघा, हे असं असतं. हा एकदम सेंट्रल झोन असतो, त्याला म्हणतात कोअर झोन. त्याच्या भोवताली जो झोन असतो त्याला म्हणतात बफर झोन आणि त्याच्यानंतर असतो तो म्हणजे ट्रान्झिशन. आता मी तिघांचा अर्थ सांगतो. कोअर झोन मध्ये फक्त प्राण्यांचाच प्रवेश असतो, तिथं बाकीच्यांना अलाउ होत नाही, त्यांना प्रिझर्व केलेलं असतं. बफर झोन मध्ये दोघांचं सह अस्तित्व असतं, म्हणजे माणूस आणि प्राणी. आणि शेवटी असतो तो ट्रान्झिशन, जो इझिली ऍक्सेसिबल असतो. त्यांनी फक्त काय केलंय, हे मायक्रो इकॉलॉजिकल झोन आणि ह्या गोष्टी ऍड करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलाय, पण काय फसायची गरज नाही. सगळीकडे फेमस आहे हे 3च झोन असतात. सो आन्सर इज कोअर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन, ज्याला संक्रमण भाग बोलतात. ठीक आहे. तुम्ही कधी राजीव गांधी नॅशनल पार्क मध्ये गेलात बोरिवलीच्या, तर तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळतील. तर तुम्ही जे फिरता ते ऍक्च्युली ते असतं ट्रान्झिशन झोन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स. ठीक आहे. नेक्स्ट, हा थोडासा क्वेश्चनचा वेगळाच प्रकार त्यांनी इंट्रोड्यूस केलाय ह्या वेळेस पासून, पण काही हरकत नाही, सोपं आहे. काय केलंय त्यांनी, 3 कॉलम दिले, धरणं, नद्या, राज्य, आणि त्यांनी सांगितलंय कुठली बरोबर जोडी आहे. बघूया आपण 1 बाय 1. पहिलं दिलंय त्यांनी, पर्यायावरून जाऊया. C1 आणि 4. C1 आणि 4 म्हणजे काय? C ची जोडी 1 ला लावायची आहे आणि त्याच्यानंतर ती जोडी कुठपर्यंत न्यायची? 4 पर्यंत. आता सगळ्यात पहिलं शिवसमुद्रम जे आहे ते कावेरीवर आहे का? आन्सर आहे हो. पहिलं तर फुलफिल झालं. त्याच्यानंतर ते कर्नाटकात आहे का? येस, कावेरी नदी कर्नाटकातच आहे. सो त्यांना तुम्हाला लोड नाही द्यायचा, त्यांना सांगायचं आम्ही पहिल्याच याच्यात उत्तर देतो. क्रॉस चेक करायसाठी पाहिजे ते अजून चेक करूया आपण. दुसरं, A4 आणि 1. ए म्हणजे टिएरी, 4 म्हणजे चिनाब, विच इज रॉंग. टिएरी धरण हे भगीरथीवरती आहे आणि भगीरथी गंगेची अगोदरची नदी आहे, म्हणजे जी भगीरथी आणि अलकनंदा एकत्र येऊन तुमची गंगा बनते. सो चूक आहे, बाकीचं बघायची आवश्यकता नाहीये. सो अर्थात तुमचं पहिलंच पर्यायात उत्तर दिलेलं आहे, ज्याचं उत्तर आहे शिवसमुद्रम, कावेरी, कर्नाटक. ठीक आहे. नेक्स्ट, हा प्रश्न रिपीट झालाय, फक्त फॉर्मॅट बदललाय. पठारं दिलेत आणि तुम्हाला त्या पठारांचं उदाहरणं. आता याच्यात खूप सिंपल आहे. साधा विद्यार्थी पण ज्याने थोडंसं वाचन केलंय महाराष्ट्र पठाराबद्दल, डेक्कन प्लॅट्यू बद्दल, तो इझिली जोडी लावू शकतो. व्होल्कॅनिक प्लॅट्यू किंवा जे ज्वालामुखीचं पठार आहे ते आपलं दख्खनचं पठार आहे, आपण ज्याच्यावरती राहतो. सो बीचं जर पहिलं उदाहरण लावायचं झालं तर बीचं पहिलं आपल्याकडे एकच आहे. सो तुमचा पर्याय क्रमांक किती उत्तर राहील? 3. सो 3 पर्याय. ठीक आहे. नेक्स्ट, सोपा प्रश्न, सगळ्या स्टेट बोर्ड, सगळ्या एनसीईआरटी मध्ये आहे. काय म्हटलंय त्यांनी बघूया.
की पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. सगळ्यात पहिलं लॉन्जिट्यूड्स किंवा रेखावृत्त म्हणजे काय. आता तुम्ही हे वाचलेलं असतं इक्वेटर, राईट, हे इक्वेटर आहे विषुववृत्त, आणि या आडव्या रेषा ज्या असतात त्यांना म्हणतो आपण लॅटिट्यूड्स. त्याला तुम्ही मराठीत काय म्हणणार आहे, कर्कवृत्त. आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण म्हणतो लॉन्जिट्यूड्स, ज्याला ते मराठीत शब्द आहे रेखावृत्त. आपली वेळ ही रेखावृत्तावरून ठरते, आणि एक सगळ्यात मोठं रेखावृत्त जे आपण कन्सिडर करतो त्याला म्हणतात ग्रीनविच, कारण त्या ग्रीनविच वरून आपलं टाइम ठरतं. तुम्ही कधी वाचलं असेल 5 तासाचा आपण उल्लेख करतो, त्यांच्यापेक्षा 5 तास आपण अगोदर आहे, कारण आपण पूर्वेकडे त्या झोन मध्ये. जर तुम्ही पश्चिमेकडे असाल तर ते लेट असतं, कारण सूर्य तिकडे उगवतो पहिल्यांदा, त्यामुळे तिकडून आपलं काउंटिंग सुरू होतं. सो त्यांनी काय दिलंय, पृथ्वीच्या परिवलनामुळे रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न असते. बरोबर आहे. दुसरं, विसंगती दूर करायसाठी आपण प्रमाण वेळ वापरतो. बरोबर आहे. आपल्या इथे एकच प्रमाण वेळ आहे, जे आपण मिर्झापूरचे ठिकाण आहे युपी मधलं त्याला बेस्ट आहे, म्हणजे भारतामध्ये जे मधलं सगळ्यात रेखावृत्त आहे त्याच्या हिशोबाने आपण वेळ ठरवलेली आहे. सो याचा आन्सर वुड बी 1, ए अँड बी दोन्ही. नेक्स्ट, हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे आणि मला वाटते जरी आता उत्तर दिलं तरी पण त्याचं उत्तर नंतर रद्द होण्याची संभावना आहे आणि प्रश्नच रद्द होऊ शकतो. काय विचारलंय, हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधता याच्या संदर्भात त्यांनी विचारले कोणाला धोका जास्त आहे कुठल्या एरियाला. सगळ्यात पहिलं जे फेमस आहे ते म्हणजे वेस्टर्न घाट्स. आता मेन म्हणजे वेस्टर्न घाट म्हणजे सगळाच आला तुमचा, महाराष्ट्राचा हा भाग पण आला, तो साऊथ पर्यंत आला पूर्ण तामिळनाडू पर्यंत. त्यामुळे वेस्टर्न घाट इथं कुठंच दिलेलं नाही. म्हणजे तुम्ही बघाल तर वेस्टर्न इंडिया दिलंय, पण वेस्टर्न इंडिया म्हणलं की ते सगळंच येतं. वेस्टर्न घाट इज हॉटस्पॉट. त्यामुळे वेस्टर्न घाट न दिल्यामुळे दुसरीकडे कल जास्त जात होतो, म्हणजे नॉर्थ ईस्ट वाला भाग. कुठला तुमचा मेघालय किंवा मणिपूर इकडचा जो भाग आहे तिकडे पण तुमची हॉटस्पॉट भरपूर आहे, बायोडायव्हर्सिटी खूप जास्त आहे, जैवविविधता. त्यामुळे याचा आन्सर वुड बी 3. पहिल्या की नुसार मला वाटतं की ते कदाचित हे आन्सर देतील. काही आन्सर दिलं तरी अक्षर घेतला जाईल याच्यावरती आणि मग ते नंतरच्या कीला रद्द होऊ शकतं आन्सर की मध्ये दुसरी जी येते. ठीक आहे. नेक्स्ट, खूप चांगला प्रश्न बनवला आयोगाने. प्रवाळ रांग किंवा कोरल रीफ तुम्ही शब्द ऐकलेला असेल. समुद्रामध्ये स्पेशली विषुववृत्ताच्या जवळचा जो समुद्र आहे तिथे जिथे शॅलो वॉटर आहे, शॅलो म्हणजे खूप जास्त उथळ, तर तिथे प्रकाश खूप जास्त मोठ्या प्रमाणावर पसरतो किंवा पोचतो. आणि तिथे जे कोरल नावाचा प्रकार असतो सूक्ष्मजीवांचा, किंवा तुम्ही कधी सिलेंटराटा नावाचं विज्ञानामध्ये वर्गीकरण वाचलेलं असेल तर तिथे कोरल नावाचे प्रकारचे सजीव आहेत, त्यांची वाढ जास्त होते. तुम्ही ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रीफ ऐकलेलं असेल. हे जे प्राणी असतात ते स्वतःभोवती कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करतात आणि ते खूप जास्त बेटं तयार करू शकतात. सो कोरल रीफ बद्दल विधानं दिलेत आणि ती विधानं विचारलेत बरोबर आहे की चूक आहे. हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. बरोबर आहे. त्यानंतर बायोमास आहे, ऑब्विसली सजीव आहे म्हणजे बायोमास असणार आहे. बायोमास म्हणजे सजीवाच्या शरीरातले घटक किंवा ते सगळं शरीर. ही वनस्पती आणि प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे, रिच. आता बघा मराठीत प्रॉब्लेम होतो कधी कधी ट्रान्सलेशनला. श्रीमंत म्हणजे पैशाचं नाही म्हणायचं त्यांना, रिच म्हणजे खूप जास्त त्याच्यात फ्लॉरल आणि फॉनल गोष्टी आहेत. फ्लॉरल म्हणजे वनस्पतीच्या, फॉना म्हणजे प्राण्यांच्या. आणि शेवटचं आहे ते पाण्याखाली उष्णकटिबंधीय परिस्थितीमध्ये आहेत, इकॉलॉजिकल झोन आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ते ट्रॉपिकल एरियामध्ये असतात. ट्रॉपिकल एरिया म्हणजे पृथ्वीचा हा भाग, याला म्हणतात तुम्ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, मकर वृत्त कर्कवृत्त याच्या मधला जो झोन आहे त्याला उष्ण कटिबंध म्हणतात, कारण सूर्याची किरण इथं डायरेक्टली पडतात, उष्णता जास्त आहे, त्यामुळे यांची वाढ झपाट्याने होते आणि म्हणून कोरल रीफ. सो आन्सर काय असणार याचं, तर अर्थात सगळे बरोबर वरील सर्व. नेक्स्ट, थोडा हटके आणि आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. मला वाटत नाही बऱ्याच लोकांनी हा टॅकल केला असेल. लॉजिक होतं पण याच्यामध्ये तुम्ही टॅकल करू शकत होता. सगळ्यात पहिलं अल्फा बीटा गामा बघितलं की तुम्हाला आठवतं ते म्हणजे किरणोत्सार किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी. पण इथं रेडिओ ऍक्टिव्हिटीचं काही नाहीये. यांनी सांगितलं की हे काय आहे, सरळ सरळ तुम्हाला थोडा फसवण्याचा प्रयत्न केलाय. पण इथे लॉजिक लावलं तर बघितलं तर तुम्हाला कळू शकतं. याच्यामध्ये सी जर ऑप्शन बघितला, जैवविविधता मोजण्याचं प्रमाण. आता लॉजिकली बघा हे प्रश्न सगळ्या एन्व्हायरमेंटचे सुरू आहेत. सो इथं तुमचं काय असणार आहे, तर एन्व्हायरमेंट रिलेटेड काहीतरी असेल. सो इथं जैवविविधता बायोडायव्हर्सिटी मोजण्याचं प्रमाण जे आहे, तर तुमचा सी पर्याय कुठे बघायचं, हे गेलं हे गेलं. सो इथं सी आहे, इथं आहे. आता फक्त डी ला घ्यायचं की नाही ते ठरवायचं. सो याच्यामध्ये डी बरोबर आहे. विटाकर नावाचे जे व्यक्ती आहेत 1972 ला त्यांनी ही पद्धती स्वीकारलेली आहे किंवा सुचवलेली आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सी आणि डी. आणि याच्यात काय सांगण्याचा प्रयत्न आहे की अल्फा मध्ये कोण आहेत, बीटा मध्ये कोण आहेत किंवा रिच बायोडायव्हर्सिटी किती आहे त्यानुसार त्यांनी ते क्लासिफिकेशन केलेलं आहे.
नेक्स्ट, खूप सिंपल, गेल्या वेळेस पण आलेलं, यावेळेस पण आलं, सगळ्या परीक्षांमध्ये त्यांचं आवडतंय ते म्हणजे राज्य देतात आणि अभयारण्य विचारतात. कधी कधी महाराष्ट्राचे अभयारण्य देतात आणि जिल्हे विचारतात. हा पॅटर्न आहे, इझी पॅटर्न आहे. इथे लगेच सुटतंय का बघूया. गोव्याचं मला माहिती आहे की अगोदर विचारले गेल्याच वर्षी, भगवान महावीर. सो गोव्याचं भगवान महावीरला जोडी लावून बघूया. डी मध्ये दुसरं, दोन आहेत पण, एक आणि दोन. महाराष्ट्राचं तर सगळ्यांना माहिती आहे, राधानगरी. बी चं पहिलं, बी मध्ये पहिलं एकच आहे. सो आता झालं हे तुमचं उत्तर. सो उत्तर तुमचं आहे ठीक आहे. नेक्स्ट, 65 नंबरचा आणि मला वाटतं भूगोलातला शेवटचा प्रश्न आहे. रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. हा सुद्धा प्रश्न संदिग्ध आहे. आता आयोग याचं उत्तर काय देतंय माहित नाही, पण सध्या मला याचं उत्तर यापैकी नाही वाटतंय. का ते सांगतो तुम्हाला. तापमान हा फिजिकल एन्व्हायरमेंटचा घटक आहे, त्यामुळे हा पर्याय गेला. सो ए गेला. जल आणि माती, याच्यात जल हा सुद्धा फिजिकल एन्व्हायरमेंट आहे, सो तो सुद्धा गेला. सो बी. वनस्पती आणि जल, आता परत इथे जल आलाय. ऍक्च्युली वनस्पती तर बायोलॉजिकल घटक आहे, त्यामुळे केमिकलचं काय नाहीये. सो सी पण गेला. सो आन्सर वुड बी 4. सो काय देतात ते बघूया आपण, पण मला सध्या वाटतं याचं जर डायरेक्टली आन्सर द्यायचं झालं तर 4 दिलं पाहिजे. नेक्स्ट, काही प्रश्नांची उत्तर आपण नाही सध्या प्रेडिक्ट करू शकत, कारण की ते आयोगाची मानसिकता काय किंवा त्यांनी कुठल्या रेफरन्सने घेतले ते बघावं लागेल. इथून पुढचे तुमचे जे 15 प्रश्न आहेत ते इकॉनॉमिक्सचे. काय काय आहेत ते बघूया. सगळ्यात पहिले इकॉनॉमिक्स तुमचं इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आहे, म्हणजे सर्वसमावेशक विकास जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन भरपूर होते. काय विचारलंय भाऊवाळ, तुम्ही हा नॉर्मल प्लेन इकॉनॉमिक्स मध्ये पण वाचता, ज्याला तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणता, इन्फ्लेशन. खूप सिंपल क्वेश्चन विचारलेला, तुमचं लॉजिक किती जागृत आहे ते बघायचंय त्यांना. भाववाढीमध्ये पुरवठा बाजूचा घटक, पुरवठा बाजू म्हणजे सप्लाय साइड. तुम्ही वाचलं असेल इन्फ्लेशन, तर तुम्हाला माहिती आहे की दोन प्रकारे तुमची महागाई वाढते, एक तर सप्लाय साइडमुळे आणि डिमांड साइडमुळे. डिमांड साइड म्हणजे तुमची जर लोकसंख्या वाढली तर तुमची मागणी वाढते, मागणी वाढली की महागाई वाढते. इथं तसं नाहीये. सप्लाय साइड म्हणजे काय, तुमचा पुरवठाच कमी होतो आणि जर पुरवठा कमी झाला तर महागाई जास्त वाढते, राईट. म्हणजे आंबे मार्केटमध्ये जर कमी आले तर आंबे घेणारे जास्त आहेत पण सप्लाय कमी आहे. सो तो विकणारा काय करणार, तर एक्स्ट्रा त्याचे चार्जेस लावणार आणि विकणार, म्हणजे महागाई होणार. सो त्यांनी विचारले हे टाळायसाठी आपण काय पॉलिसी वापरली पाहिजे, म्हणजे महागाई नको व्हायला ह्या कारणामुळे, तर आपण काय करू शकतो. सिंपल आहे, सप्लाय पुरेसा राहायला पाहिजे. बघूया उत्तर. बदलती उत्पादन रचना, बरोबर आहे. उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करूया. जर उत्पादन कमी आहे म्हणून सप्लाय कमी आहे, बरोबर आहे. नियोजित आयात धोरण, आता आयात आणि निर्यातीचं काय घेण्यात नाही तुम्ही म्हणाल. सिंपल आहे, तुमच्या बाहेरच्या देशातून गोष्टी तुमच्या इथे किती येतात त्याच्यावर तुमचा सप्लाय ठरतो. इमॅजिन करा सप्लाय कमी झाला तर आयात वाढवता येते, आणि जर आयात वाढवली तर महागाई कंट्रोल करता येते. त्यामुळे आयात रचना धोरण बरोबर आहे. वाहतुकीवर बघा, हे सुद्धा फॅक्टर आहे, कारण जर तुमचं ट्रान्सपोर्टेशन नसेल प्रॉपर तर तुमची सप्लाय अफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ट्रान्सपोर्ट येस. नेक्स्ट आहे नाशवंत वस्तूंसाठी साठवण सुविधा, बरोबर आहे. ग्रामीण भागामधून जेव्हा माल येतो जर तो खराब झाला तर सप्लाय कमी होऊ शकतो, आणि आपल्याला तेच तर बघायचं, सप्लाय मेंटेन करायचं आहे. याचा आन्सर डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे काय मिळणार आहे, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, लॉजिकल प्रश्न आहे, माहिती नसला तरी अटेम्प्ट करू शकता तुम्ही. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही. सगळ्यात महत्वाचा शब्द याच्यामध्ये इंग्लिश मध्ये बघूया, क्वालिटी. दोन शब्द असतात, क्वालिटी आणि क्वांटिटी. जर आपले क्वांटिटी डेव्हलपमेंट मेजर केली तर आपण सगळे शब्द जीडीपीच्या फॉर्मॅटमध्ये मोजतो, आणि जर क्वालिटी बघायचं झालं तर जीडीपी सोडून सगळं मोजतो. त्याच्यात तुमचं जीडीपी वाला कोणतं दिसतंय बघा जरा मला सांगा. पर कॅपिटा इन्कम, तुमचं इन्कम नंबर मध्ये किती आहे ते मॅटर करत नाही. तुमची क्वालिटी बघायची आहे तर तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी काय, म्हणजे तुम्ही किती दिवस जगणार. इन्फंट मॉर्टॅलिटी किती आहे, म्हणजे तुमचे अर्भक मृत्यू दर किती आहे, किती बालकं मरतात जन्म झाल्यानंतर. लिटरसी किती आहे, शिक्षण किती आहे, म्हणजे क्वालिटी साईडचे घटक आहे. आणि क्वांटिटी साईडचा फक्त एकच घटक आहे, आणि क्वांटिटी साईडचा घटक त्यांनी विचारलाय की कोणता नाहीये क्वालिटीमध्ये, नॉट विचारलंय. सो त्याचं उत्तर तुमचं असणार आहे पर कॅपिटा इन्कम. दोन उत्तर असणार आहे त्याचं. नेक्स्ट, 68व्या प्रश्नात टीपीजी नावाची कॉन्सेप्ट आहे, तुम्ही नंतर वाचाल. टीपीजी म्हणजे टोटल, कुठे गेला, टोटल पॉवर्टी गॅप. आता नावात कळते, याच्यासाठी काही विशेष ज्ञान असण्याची पण गरज नाहीये. टोटल पॉवर्टी गॅप, पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, गॅप म्हणजे काहीतरी अंतर आहे. पर्याय बघूया, त्यांनी विचारले कुठलं करेक्ट आहे. टीपीजी मेजर्स द टोटल अमाउंट ऑफ इन्कम नेसेसरी टू रेज एव्हरीवन बिलो पॉवर्टी लाईन अप टू दॅट लाईन. पॉवर्टी लाईन काय असतं, तुम्ही ते बीपीएल ऐकलेलं बघा. बिलो पॉवर्टी लाईन, बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे काय, एक निर्धारित असते. समजा 500 रुपये बीपीएल आहे, याचा अर्थ काय, दररोज एक हायपोथेटिकल नंबर आहे हा,
हा काही रिअल नंबर नाहीये. समजा तुमचा रिअल नंबरच घ्यायचा म्हटलं, समजा 37 रुपये आहे. जी व्यक्ती दिवसाच्या 37 रुपयापेक्षा कमी याच्यात निवारा करते त्या व्यक्तीला बीपीएल म्हणूया, आणि जे त्याच्यावरती आहेत त्याला आपण एपीएल म्हणूया. राईट. सो यांनी काय सांगितलंय की टीपीएल काय मोजतं की टोटल अमाऊंट ऑफ इन्कम नेसेसरी टू रेज एव्हरीवन बिलो पॉवर्टी लाईन अप टू दॅट लाईन. म्हणजे समजा 37 आहे तर एखाद्याचं इन्कम समजा 25 आहे, तर 25 चा 37 व्हायला हा जो गॅप आहे बीपीएल आणि याच्यामध्ये त्याला टीपीजी म्हणतात. सो आन्सर इज 1, ज्याला त्यांनी फक्त टीपीजी ची व्याख्या विचारली. ठीक आहे. तो टीपीजी म्हणजे काय तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट. आता पुन्हा तुम्हाला त्यांनी विचारलंय की युएनडीपी नावाची जी संस्था आहे, काही लोकांना माहिती असेल, ही युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याचं कामच आहे की राष्ट्र जे गरीब आहेत किंवा विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये विकास करणं आणि त्यांच्या विकास योजनांना वित्त पुरवठा करणं. सो त्यांनी सांगितलं भारतामध्ये युएनडीपीने कोणते प्रोग्राम स्पॉन्सर केलेत, सपोर्ट केलेत. याच्यात थोडी अँबिग्युटी आहे. याच्यामध्ये अँबिग्युटी फक्त एकाच मुद्द्यासाठी आहे, ते म्हणजे पर्याय नंबर 1. आता आयोग ह्याला कन्सिडर करतोय की नाही, पण भरपूर हाऊसिंग फॉर ऑल आपल्या इथे जी स्कीम आहे किंवा प्रधानमंत्री आवास योजनाची स्कीम आहे, ही सुद्धा स्कीम याच्यात कन्सिडर होते. जर आयोगाने हे कन्सिडर केलं तर तुमचं उत्तर येणार 4, आणि जर आयोगाने हे कन्सिडर नाही केलं तर तुमचं फक्त BCD असं उत्तर येऊ शकतं. सो आता हे थोडं बघण्यासारखं आहे की आल्यानंतर की याचं उत्तर काय देत आहे. काही उत्तर सांगणं थोडंसं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं, त्यामुळे याचं उत्तर एकतर 3 येईल किंवा 4 येईल. सो बघूया आपण वेट अँड वॉच 2-3 दिवसात की आल्यानंतर. नेक्स्ट. फॅक्च्युअल आहे, याचं उत्तर इझिली फाइंड आउट होतं. महाराष्ट्र शासनाने जेंडर बजेट कधीपासून सुरू केलं. सिंपल आहे, याचं उत्तर आहे 2013 जानेवारी 2013 पासून जेंडर बजेट सुरू झालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 2011 मध्ये कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर कमी होतं. ऍक्च्युअली आपण पाठ करताना कसं करतो की सगळ्यात कमी कोणाचे सगळ्यात जास्त कोणाचे, पण यांनी शहाणपणा केला यावेळेस खूप जास्त. त्यांनी टाकलेत राज्य आणि ह्याच्यात कोणाचं कमी आहे असं विचारलंय. सो कम्पॅरेटिव्हली, आणि जेव्हा काही येत नाही तेव्हा महाराष्ट्र मार्क करू शकता तुम्ही. सो इथे तुम्ही उत्तर महाराष्ट्र मार्क करू शकता. सो आन्सर इज बी, महाराष्ट्र 2 महाराष्ट्र. मध्य प्रदेशचं कमी आहे, पण महाराष्ट्राचं मध्य प्रदेश पेक्षा 2011 मध्ये बाल लिंग गुणोत्तर विचारले बरं का. हे महत्वाचा शब्द आहे. नॉट जस्ट सेक्स रेशो, इट इज CSR, चाइल्ड सेक्स रेशो, म्हणजे 0 ते 6 वयोगटातला आहे. त्यामुळे 0 ते 6 वयोगटात काहीतरी 894च्या दरम्यान आपलं बाल लिंग गुणोत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. अगेन इझी क्वेश्चन. जागतिक बँकेच्या मते भारताच्या शहरीकरणाच्या कोणत्या समस्या निराकरण करणे आवश्यक आहे. शहरीकरण हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे अर्बनायझेशन भारतात झालंय आणि त्याच्यामुळे कुठल्या समस्या झाल्या ते बघायचंय. आपल्या तुम्ही सिंपल मुंबईचं उदाहरण घेऊ शकता. अर्बनायझेशनमुळे झोपडपट्टी आणि या ज्या समस्या आहेत त्या काय आहेत बघा. खराब स्थानिक प्रशासन, बरोबर आहे. जितकी झोपडपट्टी जास्त वाढेल तेवढं प्रशासन नीट चालणार नाही. अत्यल्प वित्त पुरवठा, बरोबर आहे. वित्त पुरवठा असता तर इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं असतं आणि सगळं व्यवस्थित झालं असतं. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन, बरोबर आहे. नियोजन प्रॉपर असतं तर असं अर्बनायझेशन झालंच नसतं. आणि वेगाने खालावत जाणारा दर्जा, बरोबर. सो इथं तुमचं उत्तर आहे. काय विचारलं त्यांनी, योग्य विचारले वरीलपैकी सर्व. ठीक आहे. नेक्स्ट. बरीचशी उत्तरं वरीलपैकी सर्व आहेत. ठीक आहे. अगेन तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे वरीलपैकी सर्व. तुम्हाला विचारले GII, हे त्यांचं खूप फेवरेट आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा पुढे जाऊन. पण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हा एक इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये महिलांचं राजकीय सहभाग, महिलांचा इतर क्षेत्रातला सहभाग किती आहे. जितका जास्त तेवढा GII चांगला, आणि तो देश जास्त काय बोलतात जेंडर हे करतोय. ठीक आहे. आता याच्यात काय दिलंय, सगळ्यात पहिले सांगितलंय आरोग्य सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठ यातील फरकाची कल्पना सुचवते. बरोबर आहे. ऑब्व्हियसली GII काय सुचवतं की हेल्थ रिलेटेड, एम्पॉवरमेंट रिलेटेड आणि मार्केटमध्ये महिलांचं योगदान किती आहे ज्या देशामध्ये. तर GIIचं पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं, GII या उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते. बरोबर आहे. जेवढा GII वर्स्ट असणार तेवढा त्या देशामध्ये जेंडर एम्पॉवरमेंट किंवा महिलांची सक्षमीकरणची भूमिका कमी असणार आहे. तिसरं वाक्य पण त्यांनी लॉजिकल दिलंय. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचं आंशिक मापन करतो. आता याचा अर्थ काय होतो की ज्या देशामध्ये संसदेमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे तिथं सरळ सरळ आपल्याला GII जास्त झालेला दिसतो. म्हणजे काय, तिथं महिलांचा सहभाग जास्त आहे. बांगलादेशचं तुम्ही याच्यात उदाहरण घेऊ शकता. बांगलादेशमध्ये महिलांचा सहभाग, जसं की तुम्ही त्यांच्या पंतप्रधानच बघू शकता. काय नाव आहे त्यांचं, तर शेख हसीना. तर यांचं पंतप्रधानपदी नियुक्ती आहे आणि त्यांच्या देशात महिलांचा खूप जास्त सहभाग आहे पार्लमेंटरी प्रोसिजर्स मध्ये. तर हे वाक्य पण बरोबर आहे आणि याच्यामध्ये तुमची तिन्ही वाक्य बरोबर होतात. सो तुमचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट.
अगेन तुम्हाला वरीलपैकी सर्वच बघायला मिळणार आहे. तुम्हाला इथं काय विचारले, भूमी राशी हे जे नवीन कॉन्सेप्ट सुरू केलेला आहे तर त्याच्याबद्दल कोणती विधानं बरोबर आहे. पहिली गोष्ट 1 एप्रिल 2018 लागू झाले, बरोबर आहे. कशा संदर्भात आहे तर मंत्रालय कोणते आहे, रस्ते आणि वाहतूक मंत्रालय. हे कोण आहे तुम्हाला माहिती आहे, गडकरी जींचं मंत्रालय आहे, तर ते बरोबर आहे, त्यांनी सुरू केले. भूसंपादन म्हणजे लँड ऍक्विसिशन जे असतं, रस्ता बनवताना तुम्हाला जी जमीन लागणार आहे त्या संदर्भातल्या गोष्टी डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी आहे, बरोबर आहे. सो तिन्ही गोष्टी बरोबर आहे. आन्सर तुमचा असणार आहे वरीलपैकी सर्व. सो बरेचसे उत्तर तुम्हाला वरीलपैकी सर्व असताना दिसतात. बघूया अजून पुढे काय काय होतं. हे खूप सिंपल बनवण्याचा प्रयत्न केलेला. रिओ परिषद आहे आणि त्याच्या संदर्भात योग्य विधान विचारले. लॉजिक ज्यांनी थोडं जरी वाचलेलं आहे, रिओ परिषद पहिल्यांदा झालेली 1992 ला आणि 20 वर्षानंतर झालेली म्हणून त्याला +20 म्हणायची. इथे बघा +20 म्हणजे लॉजिक आहे. 1992 मध्ये +20 करा, किती होते 2012. सो त्यांनी पहिलं वाक्य चुकवलंय. जून 2014 मध्ये झाली, चूक आहे. या परिषदेत जगासमोर सहस्त्रक विकास उद्दिष्टे मांडण्यात आली किंवा ध्येय. याला कळत नसलं मराठी तर हे लक्षात ठेवा, एमडीजी कधी मांडलेत माहितीये का, 2000 साली. ही 8 उद्दिष्ट आहे, तुमच्या इकॉनॉमिक्सचा वाचनाचा भाग आहे. तर हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे, हे इथं नाही मांडलंय. त्यानंतर चौथं वाक्य बघा, या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. कशाला काढून घेतील, संबंध काय. पण तिसरं वाक्य बघा, ग्रीन इकॉनॉमी धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारली आहे, बरोबर आहे. रिओ परिषदेत तुमचं ग्रीन इकॉनॉमी बद्दलच बोलले, सर तुम्हाला विचारले काय योग्य, आणि 3 वाक्य चुकीची देणार ते, त्यामुळे तिसरं वाक्य बरोबर आहे, पर्याय 3. रिपीट क्वेश्चन, गेल्या वर्षी सुद्धा याच्यावरती प्रश्न आला. नीती आयोगाने एक एसडीजी नावाचा इंडेक्स चालू केलेला आहे. तुम्ही हे एसडीजी बघून घ्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. मगाशी मी एमडीजी बोललेलो, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, तसं एसडीजी. याच्या संदर्भात भारताची प्रगती कशी आहे, भारताच्या राज्यांची प्रगती कशी आहे, त्याचा इंडेक्स काढला जातो, प्रत्येक राज्याचा इंडेक्स काढला जातो. त्यांनी काय म्हटलंय बघूया, 2 वाक्य दिलेत आणि बरोबर चुकीची वाक्य विचारलेत. भारताचा निर्देशांक सुधारणा झाली आहे, कशी, अगोदर 57 होता, नंतर 60 झाला आणि आता 66 झाला. व्हेरी गुड, बरोबर वाक्य. हे असंच झालेलं आहे. 2020-21 मध्ये कोरोना संकट असताना पण भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबरोबर उत्तम राहिलेली आहे. ऍक्च्युली 15 पैकी 17 उद्दिष्ट आहेत, पण काउंट करताना त्यांनी 15 पैकीच केलेलं आहे. बऱ्याच वेळा इथं फसू शकतो आपण की 17 पैकीचं 15 केलं म्हणून चूक आहे का, तर नाहीये. त्यांनी 15 पैकी 8च उद्दिष्ट बघितले, पण बरोबर आहे. कोरोना असताना पण परफॉर्मन्स चांगला आहे आपल्या एसडीजी वरती. सो आपलं उत्तर अर्थात इथे पण तुमचं वरीलपैकी सर्वसारखं दोन्ही पर्याय बरोबर. ठीक आहे, बघा एमडीसीचा प्रश्न आला लगेच. मगाशी जे बोललो तुम्हाला मी, सहस्त्रक विकास उद्दिष्टे, तिथले तिथेच प्रश्न फिरतात. एमडीजी च्या संदर्भात भारताची कोणती विधानं बरोबर आहेत भारताच्या संदर्भात, म्हणजे काही चॅलेंजेस आपण कंप्लीट केले. सगळ्यात पहिले भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यामध्ये घट केली आहे. मला थोडं इथं प्रॉब्लेम वाटतंय की अतिशय समपद्धतीने केली आहे का नाहीये, कारण आता त्याच्यासाठी आपल्याला सगळे नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे की किती पॉवर्टी कमी झाली आहे, सरळ कमी झाली आहे की विषम पद्धतीने कमी झाली आहे, माहित नाही. पण सध्या याला तुम्ही जर लॉजिकल विचार केला, बरोबर पकडूया. 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेबरहुकीम साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रयत्न करणं तर बरोबर आहे, भारताने प्रयत्न तर केलेला आहे. आणि महिला सक्षमीकरण अजून पण आव्हान आहे, बरोबर आहे. भारतामध्ये विमेन एम्पॉवरमेंटची प्रोसिजर जरी सुरू झालेली असली, इट इज नॉट येट कम्प्लिटेड. ते चॅलेंज आहे आणि ते अजून बरीच वर्ष राहणार आहे. ते जितक्या वेगात करेल तेवढं चांगलं आहे. सो हे बरोबर आहे. सो जर तसं बघितलं तर मला वाटतं वरील सर्व आलं पाहिजे, पण मला थोडंसं आयोगाचं इथे प्रॉब्लेम वाटतोय. त्यांनी अतिशय समला जर मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचं उत्तर बीसी पर्याय आहे का, येस, हे पण असू शकतं. त्यामुळे मी सध्या अँबिग्युटी आहे, एकतर 1 नाही तर 2. काही प्रश्नांचं अर्थात मी नाही उत्तर देऊ शकत, कारण ते आयोगच उत्तर देऊ शकतोय त्यांनी काय लॉजिकने हे केलेलं. सो 1 किंवा 2. नेक्स्ट, खूप सिंपल आणि लॉजिकल आणि करंट अफेअर मध्ये चर्चेत होतं. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एक पोर्टल सुरू केले आणि त्या पोर्टलचं नाव आहे महिला ई हात किंवा महिला ई हाट. काय करतात, इथं महिला त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते अपलोड करतात, ज्यांना आवडतात ते प्रोडक्ट खरेदी करतात आणि त्यांचा बिझनेस होतो. सो महिला ई हाट. बाकीच्या योजना आहेत, फक्त प्रॉब्लेम काय आहे की त्या महिलांच्या उद्योजकांसाठी नाहीये. ठीक आहे, जसं की वन स्टॉप सेंटर स्कीम आहे. इथे ज्या महिला काय म्हणतात त्यांच्यावरती अन्याय होतो किंवा त्यांच्यावरती काय म्हणतात त्याला हिंसा होते, ते इथं वन स्टॉप सेंटर मध्ये आधार घेऊ शकतात. सो आधार पण तसंच आहे. महिला ई हाट ऍक्च्युअली आपलं उत्तर आहे. आणि डिजिटल इंडिया तुम्हाला माहिती आहे,
काय स्कीम आहे, तर ती महिलांशी काही फक्त एक्सक्लुझिव्ह त्यांचं काही कनेक्शन नाहीये. नेक्स्ट सिंपल क्वेश्चन, आपला पॉलिटी रिलेटेड क्वेश्चन आहे आणि त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय जस्ट फॉर ट्रायबल रिजन. त्यांनी काय सांगितलंय, मी मगाशी त्याचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. एनसीएसटी म्हणजे जे ट्रायबल आयोग आहे, मी तुम्हाला सांगितलेलं कुठल्या कलमानुसार बनलाय, 338A. एससी तुमचा कुठल्या कलमानुसार विचारलेलं ना मगाशी, 338 नुसार, आणि ह्या 338A नुसार. मगाशीच त्याचं उत्तर एक सांगितलेलं मी बघा, 2004 ला बनलेलं आहे, राईट. सो पहिलं बरोबर आहे आणि घटनात्मकच आहे, कारण घटनात्मक आहे म्हणून तरी आर्टिकल आहे, राईट. सो पहिलं बरोबर आहे. आपलं कुठलं कट होतंय का बघूया, नाही, सगळीकडे जे आहे, राईट. बी बघूया, अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षण असणार आहे, बरोबर आहे, ऑब्विसली अनुसूचित जमातीचा आहे, सो हा पर्याय जाणार, कारण बी नाहीये तिथं. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी, असं कुठं नाही दिलंय. डायरेक्ट कनेक्शन आयोगाचं नाहीये की तुम्ही लिटरसी वाढवा, इनडायरेक्टली करत असतील, पण असं डायरेक्ट फंक्शन कुठंच दिलेलं नाही. सो सी कट म्हणजे 1 आणि 2 गेला, संपलं. तुमचं उत्तर ए आणि बी. सो ए आणि बी तुमचं उत्तर आहे. नेक्स्ट बघायची गरज नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80, मला वाटतं शेवटचा प्रश्न आहे तुमच्या इकॉनॉमिक सेक्शन मधला. याच्यानंतर जे 20 प्रश्न आहेत ते सायन्सचे, जे आपण डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करू. इथं सरळ विचारले कोणत्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या 2007च्या पॉलिसीनुसार त्यांच्या अखत्यारीत येतात. सो या सगळ्या संस्था आहेत ज्या 2007च्या पॉलिसीनुसार येतात. सो याचा आन्सर पण तुम्हाला काय मिळणार आहे, वरीलपैकी सर्व. फक्त जर आयोगाने मॅनिप्युलेशन करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो फक्त इथं केलेला असेल, पण मला वाटत नाही ते तितके त्रास देतील. जनरल विचार करून त्यांनी दिलेला आहे. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार केला तर वरील सर्व हे त्याचं उत्तर असण्याची संभावना. नेक्स्ट ओके, आता सायन्स सुरू झाले इथून पुढे. ज्यांना सायन्स मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे त्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या. हे जास्त डिटेल एक्सप्लेनेशन नाही देणार आहे मी, पण याची काही उत्तरं तुम्ही बघून नंतर तुमचं पुढचं कंबाईनचं टार्गेट किंवा तुमचं सायन्सचा फ्रेमवर्क ठरू शकता. 81 मध्ये तुम्हाला विचारलंय पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधलं अंतर काढायची पद्धत कोणती आहे. मला एक्झामचं वर्ष आठवत नाही, पण कुठल्या तरी एक्झाम मध्ये हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय आणि जे मी तिथं मार्क केलंय तेच उत्तर आहे. एक पॅरलॅक्स नावाची मेथड असते ज्याच्यामध्ये पृथ्वी आणि ग्रह यांचं अंतर मोजलं जातं. सो इथं उत्तर काय आहे तुमचं, पॅरलॅक्स मेथड पहिलंच. ठीक आहे. नेक्स्ट आता हे गणित आहे, मी तुम्हाला करून दाखवतो. काही विद्यार्थी विचारत असतात की सर सायन्सला जे सम्स येतात किंवा गणित येतात ती कुठून करायची. सिंपल आहे, ऍटलिस्ट 10वी पर्यंत 9वी 10वीची जी पुस्तक आहेत विज्ञानाची त्याच्यात जे टॉपिक दिले तुम्हाला त्याचे असंच असं हे गणित कॉपी पेस्ट केलेलं आहे. मला आठवत नाही ते कुठलं पुस्तक आहे 9वी 10वीचं. एक्सरसाइज मध्ये आहे की सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहे तिथलं हे कॉपी पेस्ट गणित केलेले, काहीच चेंज नाही केलं. म्हणजे जे नंबर्स आहेत ते पण तसेच ठेवलेले, अजिबात चेंजेस नाही केलेले. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे विभवांतराचा, आरचा म्हणजे काय रेजिस्टन्स म्हणतात त्याला, रोध. त्याच्यामध्ये V/I नावाचा फॉर्म्युला आहे, राईट. आपल्याकडे आता आपल्याकडे आर किती आहे बघा, 110. व्ही किती आहे, 33. आणि आय काढायचे आपल्याला. ठीक आहे. आता सिंपल आहे, 11 त्रिक 33, 11 एके 11, 11 शून्य 0. सो तुमच्याकडे आय जर बघायचं झालं तर हे 3 आणि हे 10, म्हणजे तुमचं करंट किती आला, 310. 310. ठीक आहे. 500 ओम रोध आहे. आता तोच फॉर्म्युला वापरायचा. आर म्हणजे किती आहे, V/I. आता रोध किती झालाय, 500. व्ही तुम्हाला काय करायचंय, काढायचंय. आणि आय तुमच्याकडे किती आहे, 3/10. हे 10 वरती जातं. सो मी इथं 10 न लिहिता कुठं लिहितो, बीच्या बाजूला लिहितो. बघा, शून्य कट, राईट. हे 3 इथं गेलं. 50 गुणिले 3 किती येतं, 150. सो तुमचं उत्तर असणार आहे 150. ठीक आहे. नेक्स्ट हे लॉजिकल आहे आणि तुम्ही कधी बघितलं असेल लहानपणामध्ये आपण ते जे चुंबक घ्यायचो तर त्यांनी सरळ विचारले की कोणता नॅचरल मॅग्नेट आहे, आणि पर्यायावरून पण तुम्ही बघू शकता कॉपर, झिंक आणि सिलिकॉन काय उत्तर नसणार आहे चुंबकाचं. शेवटचं उत्तर आहे लोडस्टोन म्हणून, तर ते तुमचं उत्तर आहे. आणि त्यांनी मुद्दाम कंसात दिलंय बघा, उमेदवाराला कळावं की इथं आयरन आहे म्हणून त्यांनी Fe संज्ञा आहे बघा. सो तुमचं उत्तर त्यांनी तुम्हाला एम्फसाइज करण्याचा प्रयत्न केला की क्लू देतोय तुला, बघ हे उत्तर आहे. तर ते पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. नेक्स्ट रिपीटेड क्वेश्चन मल्टिपल टाइम. सोनार पद्धती अगोदरच विचारली आहे. सोनार म्हणजे कान टोचणार नाही, सोनारचे वेगळा सोनारचा वेगळा फॉर्म्युला आहे. तो साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याच्यात काय केलं जातं तर जहाजाच्या तळाकडून काही साऊंड वेलोसिटीने सोडला जातो. खाली जे ऑब्जेक्ट्स आहेत समुद्राच्या तळाला ते किती अंतरावरती आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी ही टेक्निक असते. तुम्हाला दिसतंय पर्यायामध्ये, 4थ्या पर्यायामध्ये ते उत्तर आहे. सो तुमचा पर्याय नंबर 4. नेक्स्ट तुम्हाला गणित दिसतंय जे कॉपी पेस्ट आहे, सिंपल गणित आहे. एकच फॉर्म्युला वापरायचा आहे, V = n लॅम्बडा. आता त्याच्यात काय आहे, V म्हणजे वेलोसिटी,
वेलोसिटी म्हणजेच काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. एन म्हणजे वारंवारता असते आणि लॅम्बडा. आता इथे काय काय दिलंय बघूया. आपल्याला एन दिलेला आहे 1000. लॅम्बडा किती दिलंय, लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी 0.25. 5 सेकंद म्हणजे तुम्हाला डी नाही दिलाय, तुम्हाला काय विचारलंय टाइम किती दिलाय 5 सेकंद. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. आता बघूया किती येते. ह्या 5 ला जर इकडे आणलं तुम्ही, गुणाकार करूया. 1000 गुणिले 0.25 गुणिले 5, तुम्हाला उत्तर मिळतं 1250. सिंपल आहे. काय याच्यात फक्त गणित पुट केले त्या फॉर्म्युलामध्ये आणि मल्टिप्लिकेशन केले, बाकी काहीच विशेष असं केलेलं नाही. नेक्स्ट बघा, गणित सिंपल असतात, त्यांना तुम्हाला अवघड किचकट फॉर्म्युले नाही द्यायचे. नेक्स्ट, 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे आणि कोण झालाय विशिष्ट. इथं फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यासाठी जर परत विचारलं तर एक फॉर्म्युला आहे 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1. 360 असं लिहूया. थिटा म्हणजे तो कोण किती दिलाय. किती कोण दिलाय आपल्याला 30. घ्या इथे 30 वजा 1, शून्य कट शून्य कट, हे 12 आणि 12 वजा 1 किती येतं. सो तुमचं उत्तर आहे 11. त्या मांजराच्या किती प्रतिमा दिसतील 11. ते स्वतःच कन्फ्युज होईल प्रतिमा बघून. ठीक आहे. नेक्स्ट, इथे थोडी अँबिग्युटी आहे. मला माहिती नाही आता आयोग काय आन्सर देते. माझ्या मते याचं उत्तर इथिलीन असलं पाहिजे. काय विचारलंय माहितीये का, की कोणतं संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करतं. जनरली तुम्हाला माहिती फळं पिकवण्यासाठी इथिलीन वापरतात. ऑक्सिन आणि सायटोकायनिन येणार नाही, कारण ते काय म्हणतात पेशीची वाढ करण्यासाठी दुप्टीकरणने. इथिलीन येऊ शकतं. काही लोक म्हणतात ऍब्सिसिक ऍसिड येईल, कारण ऍब्सिसिक ऍसिड ग्रोथ रिटार्डंट आहे, म्हणजे ते वृद्धी कमी करतं. पण नक्की आता आयोग काय भूमिका घेते माहित नाही, पण मला सध्या पिकवण्यावरून असं वाटतंय, कारण फळं पिकवण्यासाठी हे वापरतात आणि वृद्धत्व आणि पिकवण्याचं कनेक्शन आहे, त्यामुळे इथिलीन त्याचं उत्तर देऊ शकतं. सो त्याचं उत्तर इथिलीन सध्या तरी आपण कन्सिडर करूया. नेक्स्ट, 88वा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी हा टॉपिक तुम्ही रिलेट करू शकता 10वीचं, जे मेंडेल नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने काही जेनेटिक प्रयोग केलेले होते. त्याच्यामध्ये त्यांनी काही क्रॉस केलेले होते. हे ऍक्च्युली सगळ्यांना येईल असं नाही, व्यवस्थित ज्यांचं वाचन आहे त्यांना येऊ शकतं. त्याचं उत्तर तुमचं डायरेक्टली मिळू शकतं रेड. आता मी इथे पूर्ण चार्ट काढत नाहीये, रेड हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्हाला व्हायरस बद्दल दिलेलं आहे. व्हायरस जसे असतात तसाच हा प्रकार आहे. तुम्हाला विचारले कोणती विधानं बरोबर आहेत. याच्यामध्ये एकच विधान चुकीचं आहे, ज्याच्यामध्ये प्रोटीन कव्हर नसतं यांना. आणि यांनी काय दिलंय तुम्हाला, प्रोटीनचं आवरण असतं. सो सी जर कॅन्सल केलं तर तुमचं उत्तर मिळून जाते सी. सी आणि सी हे होऊ शकत नाही, सो तुमचं उत्तर आहे एबीडी. म्हणजे हे विषाणूच असतात, विषाणूपेक्षा आकाराने लहान असतात, आरएनए असतं त्यांच्यामध्ये आणि ते वनस्पतींना इन्फेक्ट करतात. सो तुमचं उत्तर आहे ए, बी आणि सी. सॉरी, ए, बी आणि डी. सी होऊ शकत नाही. नेक्स्ट, सोपं आहे. अगेन मातीचे घटक विचारले. ऍक्च्युली दिस इज एन्व्हायरमेंट रिलेटेड, पण त्यांनी विचारले मातीचे घटक कोणते. सगळेच तुमच्या मातीचे घटक आहेत. दगड वाळू आहे, कुजलेले पदार्थ आहे, रासायनिक पदार्थ, रंगद्रव्य. सो तुमचं वरील पैकी सर्व उत्तर होऊ शकतं. सो एबीसीडी. नेक्स्ट, एकदम पाठ्यपुस्तकातला प्रश्न आहे, फॉर्मॅट करून आणलेला आहे त्यांनी. R.H. विटाकर नावाचे जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं होतं. सगळ्यात वरती वर्ग होता किंगडम. त्याला त्यांनी मराठीत काय शब्द वापरलाय, सृष्टी. सो आपण मराठीत पेक्षा इंग्लिश बघूया. किंगडम शब्द दोन्हीकडे. सो ह्या दोन्ही पैकी काहीतरी उत्तर असेल, राईट. त्याच्यानंतर एकदम एंडला स्पीसीस नावाचा शब्द आहे. आता स्पीसीस इथं पण आहे, राईट, आणि स्पीसीस इथं पण आहे. सो इथं नाहीतर इथं. आता आपल्याकडे 2 शब्द आहेत, किंगडम आणि स्पीसीस. सो तुमचं उत्तर एकतर 1 नाही तर 4 आहे. पण जीनस, ऑर्डर आणि क्लास. आणि इथं तुम्हाला विचारलंय जीनस, फॅमिली. बघा, स्पीसीस नंतर जीनस आहे, स्पीसीस नंतर जीनस आहे. फक्त ऑर्डरच्या अगोदर फॅमिली आलं पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला चेक करायचं झालं तर इथं तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर तुम्हाला 10वी 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये मिळून जातं. खूप जास्त अवघड नाहीये, तुम्हाला फक्त क्रम विचारला. नेक्स्ट, अगेन सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले की इकॉलॉजी रिलेटेड याच्यात कोणते कोणते घटक येतात. सगळेच घटक समाविष्ट आहेत, सगळेच फॅक्टर आहेत, सगळे बरोबर आहेत. सो उत्तर इथं तुम्हाला येणार आहे एबीसीडी सगळंच. ठीक आहे. सो हे कुठे मिळेल तुम्हाला, अगेन स्टेट बोर्ड एनसीईआरटी 11वीचं याच्यात आहे हे. हा थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न होता. तुम्हाला इथे विचारलेला पिट्युटरी बद्दल. त्यांची खूप फेवरेट ग्रंथी आहे, ते दरवर्षी याच्यावर प्रश्न विचारतात. पिट्युटरी कुठे असते तर मेंदूच्या खाली. समजा हा मेंदूचा फ्लोर आहे तुमचा, इथं पिट्युटरी ग्रंथी आहे. अतिशय बारीक ग्रंथी आहे, पण सगळं बॉडी कंट्रोल करते, म्हणून तिला मास्टर ग्लँड पण म्हणतात कधी कधी. सो मी डिटेल नाही जास्त बोलत त्याच्यावरती, नंतर कधी वेळ मिळाला तर बोलेल. मास्टर ग्लँड लिहिलंय पण बघा, पहिल्याच वाक्यात लिहिलंय. सो पहिलं वाक्य डेफिनेटली बरोबर आहे. सो हा पर्याय नाही होऊ शकत, हा पर्याय नाही होऊ शकत.
कारण तिथं ए नाही, ए बरोबर आहे. सो एसीडी आणि एसी याच्यात डी बघूया डायरेक्ट, कारण बाकी कॉमन आहे. हे यांच्याकडून संप्रेरक स्त्रवतात का? आन्सर आहे हो. सो आन्सर आहे एसीडी. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे जे आहे ते थोडं आउट ऑफ द बॉक्स आहे, पण टेक्स्टबुक मध्ये आहे, पण 11वी 12वीचे आहे. इथे तुम्हाला क्रेब सायकल नावाचा एक प्रकार आहे. तर क्रेब सायकल मध्ये दोन संयुगांमधलं प्रोसेस कोणती आहे विचारलंय. फ्युमॅरिक ऍसिड आणि मॅलिक ऍसिड मध्ये कोणती प्रोसिजर आहे? तर डेफिनेटली इथं डिहायड्रोजिनेशन आन्सर आहे. सो हे त्याचं उत्तर आहे. तर बघू शकता तुम्ही. नेक्स्ट, हिऱ्यामध्ये हा खूप कॉमन क्वेश्चन आहे. स्टेट बोर्ड अगेन 10वी किंवा 9वी याच्यात सांगितलंय, हिरा हा कार्बनचं अपरूप आहे, ॲलोट्रॉप म्हणतात त्याला. तुमचं ग्राफाइट जसं आहे तसं हिरा आहे. सो याच्यात तुमचं टेट्राहेड्रल हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इंटरेस्टिंग क्वेश्चन, ट्रिटियम हे काय आहे? तर ट्रिटियम आयसोटोप आहे. कशाचं आयसोटोप आहे? तर हायड्रोजनचं. दोन हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. आयसोटोप म्हणजे अणुअंक सेम असतो पण वस्तुमानांक वेगळा असतो. सो त्यांनी फक्त काय विचारलं, अणुअंक काय? तुम्हाला काय दिसतंय अणुअंक? 1 1 1. उत्तर 1 आहे. अणुवस्तुमानांक विचारलेला नाही. नेक्स्ट, 97वा प्रश्न जो खूप कॉमन आहे आणि हा ऍक्च्युअली भूगोलमध्ये वाचाल तुम्ही एनसीईआरटी मध्ये. त्यांनी विचारलंय जो वातावरणाचे थर आहे त्याच्यात सगळ्यात जास्त हवेचा कुठल्या येतं? तर सगळ्यात पहिला जो स्तर असतो तो तुमचा असतो ट्रोपोस्फियर, तपांबर. नंतर असतो स्ट्रॅटोस्फियर, त्याच्यानंतर असतो मेसो, त्याच्यानंतर आयनो आणि सगळ्या थर्मो वगैरे. ते सगळ्यात वायू कुठे असणार? जास्त गॅस इथंच असणार सुरुवातीला. त्यामुळे लॉजिक आहे, तुमचं उत्तर आहे ट्रोपोस्फियर. नेक्स्ट, आता हा प्रश्न थोडासा 12वी बेस्ड आहे किंवा 11वी 12वी बेस्ड आहे केमिस्ट्री मधला. त्यांनी विचारलंय की कशामध्ये जास्त बॉन्डिंग असतं किंवा आकर्षण असतं? तर लोन पेअर आणि लोन पेअर मध्ये सगळ्यात कमी आकर्षण किंवा रिपल्शन जास्त असतं, कारण दोघींकडे इलेक्ट्रॉन असतात, ते रिपेल करतात, एकमेकांना दूर लोटतात. इथं बघूया आपण, एलपी म्हणजे लोन पेअर सगळ्यात जास्त लोन पेअर, त्याच्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर. याचं उत्तर आहे. नेक्स्ट, हा पण क्वेश्चन तुमचा प्रॉब्लेम आहे. याच्यात तुम्हाला फक्त काय करायचंय, मोल फाइंड आउट करायचे. मोल कसं फाइंड आउट करतात? अणुवस्तुमान भागिले त्याचा दिलेला नंबर. आता याच्यात सगळ्यात जास्त कोणाचे रेणू असतील विचारले, तर हायड्रोजनचं तुम्हाला माहिती आहे 1 आहे. आणि तुम्हाला हायड्रोजनचं जर तुम्हाला विचारलं 10 ग्रॅम मध्ये, 10 ला 1 ने भागलं तर किती मिळणार? 10. आणि इकडे जर भागाकार केला बघा, आयोडीनला 250 आहे आणि आयोडीनचं वस्तुमान किती आहे? 127. 250 ला 127 ने भागलं तर जवळपास किती येणार? 2. त्याच्यानंतर यांचा भागाकार करा पाण्याचं, त्याला भागलं तरी पण तुमचं 2 पॉईंट समथिंग येईल. म्हणजे त्यांनी काय विचारले, कोणाची जास्त रेणू असतील? तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय कोणाचे असतील? हायड्रोजनचे. कारण इथं पण बघा 22 आहे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन आणि ऑक्सिजनचा बेरीज केला आणि भागाकार केला, 10 कुठंच येणार नाहीये. हे सगळे 5च्या आतमध्ये, त्यामुळे इथं 10 उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आणि शेवटचं मला वाटतं पेपर मधलं, त्यांनी विचारलंय ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला डिटेल सांगत बसत नाही, फक्त याचा आन्सर सांगतो तुम्हाला. याचं उत्तर आहे +5. सो शेवटचा पर्याय, याचं उत्तर आहे +5. असे सायन्सचे तुमचे 20 क्वेश्चन आहेत. टोटल आपण सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे की आल्यानंतर याच्यातले 4-5 क्वेश्चन फक्त व्हेरी होऊ शकतात, बाकीचे उत्तरं कॉन्स्टंट राहतील. ठीक आहे. थँक्यू.